प्रस्तुत आपण विवेक चूडामणी ग्रंथ भाग क्रमांक 2 अगदी शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत. 8 दिवसापूर्वी आपण 549 नंबरचा श्लोक वाचून थांबलेलो होतो. अगदी अंतिम टप्प्यात आलो होतो. शेवटचं प्रकरण जवळजवळ खालून शेवटून दुसरं प्रकरण आहे, उपदेश उपसंहार. आता गुरुजी पुन्हा एकदा सांगतात, जसे तुकाराम महाराज वैकुंठाला गेल्यानंतर पुन्हा त्यांनी किती अभंग पाठवले, 12 अभंग पाठवले वरून परत वैकुंठावर. तसं जाता 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 ते पुन्हा आपल्याला सावध करतायत आणि सांगतायत. तर श्लोक वाचला होता आपण 49 नंबरचा श्लोक होता. त्याप्रमाणे मूढ जन देहादिक सर्व बंधनापासून मुक्त झालेल्या ब्रह्मवेत्यास शरीर आभास दर्शनात शरीराचा केवळ भास होतो म्हणून शरीरधारी समजतात. मूढजन देहादिक सर्व बंधनापासून मुक्त झालेल्या ब्रह्मवेत्यास विमुक्त ब्रह्मवित्तम मम, जो देहातून पूर्ण पास झालेला आहे तो देहबुद्धीत राहिलेलाच नाही आहे, पण दिसतोय मात्र कसा तो देहात दिसतोय. परंतु मूढजन म्हणजे अज्ञानीजन त्यांच्या खऱ्या स्वरूपाला जाणत नाही, त्यामुळे ते काय पाहतात, त्यांचं शरीर, आणि त्यांचा भाव काय, स्वतःचा शरीर नाही. देहादिक सर्व बंधनापासून मुक्त झालेल्या ब्रह्मवेत्यास शरीराचा केवळ भास होतो म्हणून शरीरधारी समजतात. प्रकरणाचं नाव काय आपण पाहिलेलं, उपदेश उपसंहार. आणि आता त्याच्या अगोदरचे परत 2 श्लोक पाठीमागे जाऊ, कारण का आपली भूमिका दृढ होण्याची. ज्या देहाभिमानी पुरुषास स्थूल सूक्ष्म आदी देहाशी संबंध येतो त्याच्यावरच केवळ सुख दुःख शुभ अशुभ याचा परिणाम होतो. ज्या देहाभिमानी जो व्यक्ती स्वतःच्या देहाचा अभिमान धरून जगात वावरतो त्या देहात राहणाऱ्या पुरुषाला स्थूल आणि सूक्ष्म आदी देहाशी संबंध येतो. कोणाशी? जेव्हा तो शरीराला स्वतःला मी देह समजतो आणि त्या देहाच्या अभिमानाला तो पूर्ण दृढ झालेला आहे, तो स्थूल आणि सूक्ष्म शरीरात राहत असल्या कारणाने त्याचा संबंध त्या शरीराशी असल्या कारणाने त्याला सुख आणि दुःख शुभ आणि अशुभ याचा परिणाम होतो. कोणाला? देहधारी व्यक्तीला. आणि म्हणून ते काय म्हणतात, तोडावा संबंध यांचा माझा, या देहाशी देवा माझा संबंध तोड, तरीच हा जीव सुख पावे माझा. ब्रह्मविद्या भेटल्यानंतर उपनिषदाचं सार आहे ब्रह्मविद्या ज्याला भेटली तो हळूहळू बाद होतो, त्याच्यातून देहबुद्धीतून बाद होतो. जसं बटाटे रताळी उकडायला टाकले का हळूहळू काय करणार, त्याला दिसायला रताळ तसंच दिसणार पहिले तसं, परंतु त्याची आता उगवण्याची क्षमता संपलेली आहे आणि त्याची साल सहज बाजूला निघून जाते. अशा प्रकारचा मग त्याला सुख दुःख नाही, सुख दुःख शुभ अशुभ याचा परिणाम होतो. कोणाला होतो? सुख दुःखाचा शुभ अशुभाचा परिणाम कोणाला होतो? देह समजतो त्याला. ज्याने आपले भवबंध तोडलेले आहेत आणि जो सत्यतत्वाशी तदाकार झालेला आहे त्या जीवनमुक्तास, ज्याने आपले जन्म मरण रूपी भवबंध तोडलेले आहेत, तो स्वतःला देह समजत नाही ना जीव समजत नाही. त्यामुळं देह समजत नाही, जीव समजत नसल्यामुळं जन्म मरण नाही, त्याचे भवबंध त्यांनी तोडलेले आहेत आणि सत्यतत्वाशी तदाकार झालेलं आहे. गटारीचं पाणी, गंगेचं पाणी, त्याच्यानंतर गारा, त्याच्यानंतर मीठ, हे सगळे पदार्थ आता कोणाशी तदाकार झालेले आहेत? समुद्राशी तदाकार झालेले आहेत. तद्वत तो त्या परमात्म्याशी तदाकार झाल्यामुळे शुभ अथवा अशुभ कर्म फले कोठून असणार? मग जर तो ब्रह्मस्वरूपाला मिळाल्यानंतर शुभ आणि अशुभ राहणार का? गटार गंगेस मिळाले आणि गंगा समुद्राला मिळाली. तू का म्हणे गंगा सागर संगमी. पहिले गटार कोणला जाऊन भेटलं? गंगेला. आता ते गटार होतो, आता ते काय झालं? गंगा झालं. ज्ञान गंगे नहाले आणि नहावूनी पूर्णत्वाची झाले, जेवून तृप्त झाले आणि शांतीशी आले पालव नवे. आता ते गटार गंगेला मिळालं, कोण झाले आता? गंगा. आणि गंगा समुद्राला मिळाली, आता कोण झाली? आता गंगेचा शुभपणा गेला आणि गटाराचा अशुभपणा गेला. कारण तुका म्हणे ठाया जाय आलिया आपुल्या, जिथून आलं होतं ते पाणी ते पाण्याला जाऊन मिळालं. बाबा म्हणले तुम्ही आपण मनुष्य प्राणी आहेत, आपल्याला बुद्धी दिली, आपल्याला तेवढी अक्कल पाहिजे, पाणी कुठून आलं आणि कुठं गेलं. तसं आपण आलो कुठून आणि जाणार कुठे? अरे आलो नाही गेलो नाही, परंतु जीवपणा आहे ना तो बात करता आणि प्रवास करता करता मी आता
गंगेला जाऊन मिळालो, मी समुद्राला जाऊन मिळालो ना, आता मी समुद्ररूप झालो. आता त्याला कोणला परत पुढे जाऊन कोणला भेटायचंय का? नाही. आता त्याचा प्रवास संपला, त्याचा परमार्थ संपला, आहे की नाही. त्याच्यानंतर दुसरा श्लोक सांगितला होता, सूर्य राहुनी ग्रासलेला नसूनही अंधकाराने म्हणजे मेघाने झाकलेला भासतो तसाच, परंतु वस्तुस्थिती न कळाल्यामुळे भ्रांतीने सूर्य ग्रस्तच आहे असे लोकांकडून म्हटले जाते. सूर्य आहे आणि ढग आल्यानंतर तो झाकला गेला आणि त्यामुळं आपण काय म्हणतो, सूर्य गायब झाला. तसं देहबुद्धीमध्ये तो गेल्यामुळं आपल्याला असं वाटतं की हा देहबुद्धीमध्ये, परंतु तो देहबुद्धीमध्ये नाहीये, सूर्य झाकला जाऊ शकत नाही. तसं आत्मज्ञान झाल्यानंतर ते कशानेही झाकू शकत नाही. आणि शेवटचा श्लोक आपण पुन्हा वाचतोय, मूढजन देहाधिक सर्व बंधनापासून मुक्त झालेल्या ब्रह्मवेत्यास शरीराचा केवळ भास होतो म्हणून शरीरधारी समजतात. मार्ग जयाकडे भावभक्ती बळे ते जगाचे निमेळे न दिसती. त्यांचा शरीरभाव राहिलेलाच नसतो, परंतु लोक मात्र त्यांच्याकडे बघताना काय म्हणणार, ते देहधारीच आहे. ब्रह्मवेत्ता हा पूर्णपणे शरीर मन आणि बुद्धीच्या पूर्णपणे बंधनातून मुक्त झालेला असतो. त्या ब्रह्मवेत्याला ना शरीर तो स्वतःला समजत, त्याला स्वतःचं मन नसतो, तो दुसऱ्याच्या चालीनी चालणार, आणि त्याला बुद्धी नसते, म्हणजे निर्बुद्ध असतो का तो. परंतु जी तुमची आपली जी शारीरिक बुद्धी आहे, आपली बुद्धी म्हणजे आपली जी बुद्धी आहे ती सरड्याची धावकुटपर्यंत कुंपणापर्यंत, आता त्याची बुद्धी काय झालेली आहे, ब्रह्मरूप झालेली. ती बुद्धी सुद्धा कशात विलीन झालेली आहे, ब्रह्मचैतन्यात विलीन झालेली. मन सुद्धा गेले विलया ब्रह्मानंद माझी. आणि शरीर काय झालं, आकारासी कैसा ठाव, देह प्रत्यक्ष झाला देव, आहे की नाही. हे पटणं कळणं खूप अवघड आहे. पारमार्थिक माणसाला सुद्धा पटणं अवघड आहे, तर बाकीच्यांचं काय घेऊन बसले. मूर्ख लोक त्याला शरीरधारी बद्धच समजतात. त्याच्या दृष्टीने तो म्हणजे देह नव्हेच, त्याच्या दृष्टीने तो समजतो मी देह नव्हेच, पण बाकीचे सगळे म्हणतात हा काय देहच आहे. जसे सूर्याच्या दृष्टिकोनातून त्याच्यावर सावली पडू शकत नाही. सूर्यावर सावली पडू शकते का? नाही. आपल्याला आत्मतत्वाचे जे ज्ञान नसते ते मनोविक्षेपामुळे, चंद्राच्या सावलीमुळे. आत्म्याचे ज्ञान का नसते, तर आपल्यावर देहाची सावली पडल्यामुळे आपण मूळ स्वरूपाला विसरून जातो. त्याचं खाली चंद्र ही मनाची अधिष्ठाती देवता आहे. आता चंद्राची सावली पडली म्हणजे स्वतःला तो मनामुळे स्वतःला काय समजायला लागला, वेगळा समजायला लागला. आणि मनच जर त्याचा तू मनामुळे वेगळा समजतोय ना, म्हणून तू मन हे मीच करी, तू मनामुळे वेगळा समजतो ना, मग गोविंद गोविंद म्हणा. कारण मनाला आता छंद काय लागला होता, मी आणि माझेचा छंद लागला होता, देह आणि देह संबंधीचा छंद लागला होता. आता त्याला उलटा छंद लावून दिला, आत्म्याचा छंद लावून दिला. आत्म्याचा छंद लावून देता देता ते शरीरही आत्म, बघा ना आता की किती कळणं अवघड, किती सोपा अभंग आहे. गोविंद गोविंद मनाला लागली या छंद, मग गोविंद ती. असं आपल्याला तरी वाटलं का, आपण एवढे दिवस परमार्थ केला तर असे काही क्षण तरी आपण गोविंद रूप झालो असं वाटतं का आपल्याला? काही क्षण तरी वाटत असेल, तो भाग्याचा समजायचा. वाटत असतं काही वेळेला काय वेळेला वाटत असतं, पण त्याच वाटण्याला काय झालं पाहिजे, अजून वाटता 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 मोगरा फुलला आणि फुले वेचिताची भरू कळी अशी आला. आपण इथपर्यंत आलो होतो. आता आपण पुढे पाहूया. 550 नंबरचा श्लोक वाचतोय. ज्याप्रमाणे सर्प कात टाकून संचार करता झालाय तिथं करतो, त्याप्रमाणे हा ब्रह्मवेत्ता स्वतःचा देह टाकून देऊन देह अभिमान रहित होऊन राहतो. त्याचा तो देह प्राणशक्तीमुळे इकडे तिकडे थोडीशी हालचाल करीत असलेला दिसतो. प्राणशक्तीमुळे हालचाल करते. प्राणशक्ती ठप्प झाली का सगळं शांत होऊन जाणार. तो आधीच शांत झालेला आहे, पण आता थोडंसं चलनवलन चालू आहे. त्याप्रमाणे तो कात टाकली सर्पाने, आता त्या कातीबद्दल त्याला काही प्रेम आहे. टाकोनी अंगीची खोळी सर्प निघाला पाताळी, ती त्वचा कोण संभाळी. जयापरी ऐसे झाले तैसे झाले. आता बरेच दिवस आपण कोणती ओळ म्हटलं नाही ना तर विसरबोळेपणा, पण आपल्याला त्याचे जे बोध झालेला आहे तो बोध कधी विस्मृती होणार नाही. टाकोनी अंगीची खोळी सर्प निघाला पाताळे, ते त्वचा कोण सांभाळी. जयापरी सांडोनिया टाकोनी अंगीची
सांडूनी अंगीची खोळी सर्प निघाला पाहता ती त्वचा कोण सांभाळी तैसे झाले पक्क. हां, मग त्याप्रमाणे याला झाले, कोणाला सापाला झाले हे सांगायचं ना ज्ञानेश्वर महाराजांना. ज्ञानेश्वर महाराजांना कोणाला झाले सांगायचे, सापाला झाले. आपला काही संबंध आपल्याला असं झालं आपल्याला सांगायचं, मग आपण ऐकतोयच आहे ना, आहे की नाही. आपली अंगाची खोळ पडली पाहिजे, आपल्याला शरीर आहे असं वाटलं नाही पाहिजे. त्याचे त्वचेचा सांभाळ दुसरा करतो. सर्प जेव्हा वृद्ध होतो तेव्हा तो सावकाश कात टाकतो. त्यावेळी तो सर्प निश्चल स्थितीत पडून असतो, तो हलत नाही की काही खात नाही. जेव्हा कात पूर्ण वाळते तेव्हा तो कातेतून बाहेर पडतो. तेव्हा त्यास पुनर्यौवन अवस्था प्राप्त होत असते. बाहेर टाकलेली कात ही सर्पाप्रमाणे त्याच लांबी रुंदीची आणि त्याच नमुन्याची असते. जेवढा साप आहे तसं पहिलं जेवढं शरीर आहे तेवढंच आहे त्याचं, परंतु सर्पाचा आता त्याच्याशी काही संबंध नसतो. कोणाशी? हा, तसा आपला कोणाशी संबंध नाही राहिला पाहिजे. आता देहाशी संबंध नाही राहिला पाहिजे. असं कसं होईल? देहाशी संबंध कसा नाही राहणार आपला? पण नाही राहिलं पाहिजे. कारण का? त्याचा आपला काही संबंधच नाही. ते उसनवारी आणलेलं आहे, ते आपलं नाहीच आहे. त्या कातेची काही हो, आता सापाला काही टेन्शन आहे, कातेचं काही हो. आता आपल्याला टेन्शन आहे, आपलं काही हो. कसं काय काही होऊ लागलं तर घरच्यांना ना म्हणणार, आपल्याला न्या कुठं तरी, आहे की नाही. त्या कातेची काही हो, त्याचा सर्पावर काही परिणाम होत नाही. ती कात त्याचीच जरी असली तरी त्याच्याशी त्याचे तादात्म्य नसते. कोणाशी तादात्म्य नसते? कोणाशी तादात्म्य नसते? आपले देहाशी तादात्म्य नसणे म्हणजे आपला पूर्ण झाला परमार्थ. मग म्हणायचं सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली. त्यावेळेला बघ आता ह्या अभंगाची किती खोली आहे. पण पाठ सगळ्यांचा आपल्याला घेतला होता मी 2-4 वेळा. भजनात बी घेतला होता तो. तू पैसे देऊनच घेतला होता तो. पूर्ण कृपा झाली आहे ना. त्याप्रमाणे त्याचा आता त्याच्याशी काही संबंध राहिलेला नाही, त्याच्याशी त्याचे तादात्म्य नसते. आस्ती कोणाचे मात्र? का त्या सापाची. तसं शरीर कोणाचं आहे? आपलंच आहे, पण आपला आता त्याच्याशी संबंध राहिलेला नाही. त्याच्या भवितव्याशी काही कर्तव्य नसते. त्या सापाचा कातीच्या भवितव्याशी काही संबंध नाही. आता आपला कसा संबंध किती लोकांशी, आपला पुढचा आपण नातू पंतूंशी बी संबंध जोडणारच आहे ना. देहात प्राण असेपर्यंत शरीर हालचाल करते एवढीच. तसाच असतो साक्षात्कारी पुरुषाचा आपल्या देहाशी संबंध. जाणीवेच्या उच्च पातळीवर तो जागा झाल्यावर तो आपले देह तादात्म्य सोडून देतो. त्याला त्याच्या भवितव्याशी काही कर्तव्य नसते. देहात प्राण असे तोपर्यंत शरीर हालचाल करते एवढेच. सोपान बाबा काय म्हणले, आता आहे तोपर्यंत तेवढे दिवस आपले एक पुढं ढकलत जायचं. देहाने प्राप्त करून घेतलेल्या असं कोण म्हणतं फक्त? सोपान बाबा. आपलं काय असं तुम्ही पण तसंच म्हणताय. आता देहाने तुम्ही म्हणता, पण तसं कुठं काय? आता तुम्ही म्हणले ते आज मी कीर्तनाला जाणार, इकडे येणार नाही. हा, आता आपल्या हातात नाही. देहाने प्राप्त करून घेतलेल्या पाप पुण्याशी तो जबाबदार नसतो. जीवनाच्या कृपेमुळे आणि प्रारब्धाच्या जोरामुळे तो खालीवर हालचाल करू शकते. आणि प्रारब्धाच्या जोरामुळे ते खालीवर हालचाल करू शकते. शरीराकडून पाप झालं, पुण्य झालं, याच्यासाठी उपदेशिली गीता आणि सुखी केले पार्थ, आहे की नाही. मग त्याचा काही संबंध नसतो. त्याच्या कृपेमुळे, जीवनाच्या कृपेमुळे. कारण जर शरीराला नसतं आलं तर ते तरी कळलं असतं का त्याला? आता ते कळलं ज्याच्यामुळे आता कार्यक्रम संपला. आपण गाडी पकडला जातो तेव्हा कसं गाडी किती स्पीडने पकडतो, आणि सोडून देताना काहीतरी वाईट वाटतं का आपल्याला? गाडी सोडून दिली नाही, माझा प्रवास झाला, आता एकदम चांगली गाडी आहे आणि हाफ तिकीट आहे, विंडो सीट आहे, पुढचंच सीट आहे, तरी पण काही वाटणार का आपल्याला? नाही सोडून देताना. कारण काय झालं? आपला प्रवास
पूर्ण झाला. त्याप्रमाणे त्याचा प्रवास पूर्ण झाल्यानंतर त्याला काय त्याच्याशी घेणं देणं नाही. देहपातानंतर देह टिकून ठेवला काय वा नाश केला काय, अथवा त्याचे दहन केले काय, त्याचा मान केला काय वा अपमान केला काय, तो ते क पदार्थ मानतो. त्याचं नाव आहे प्रेतरूप झाला शरीराचा भाव. लक्ष याला ठाव. त्याचा हात असा धरला आपण सोडून दिला तर तेवढ्या टायमात सोडून दिले आपण चुकून म्हणून, तो तेवढ्या वेळ धरून ठेवतो का नाही मेलेला माणूस. त्याने जर धरून ठेवला तर आपण म्हणू अरे हा उठला का काय परत, आहे की नाही. त्याचा त्याच्याशी काय संबंध नाही. त्याला हार घाला नाही ते काय बावळट होतं, गेलं ते गेलं आणि राहिलं तर राहिलं, त्याचा काही संबंध नाही. तद्वत जिवंतपणे त्याचं वागणं तसं आहे. श्लोक क्रमांक 551. ज्या टिकून राहिला तरी काही घेणं नाही त्याचं, आणि त्याच्यानंतर त्याचा इंड केला, अंत्यविधी केली, त्याला जमिनीत गाडला काय नाही तर अग्निसंस्कार केले काय, त्यानं कोल्या कुत्र्याला घातलं तरी त्याला काही त्याच्याशी घेणं राहिलं ना नाही, है की नाही. श्लोक क्रमांक 551. ज्याप्रमाणे एखादा आलाय तिथे, एखादा लाकडाचा ओंडका पाण्याच्या प्रवाहाबरोबर कधी खाली आणि कधी वर वाहत नेला जातो. आता तुमचं बरोबर आहे. आता हा लाकडाचा ओंडका वाऱ्याने वाहत वाहत पाण्याच्या झुळक्याने तुम्ही इकडे आला, जर झुळक जोरात बसली असती तर असलपात गेलं असतं, आहे का नाही. नाही हे म्हणणं बरोबर आहे का. त्याच्या ओढक्याच्या मनावर काहीच नाही, आहे की नाही. वाहत नेला जातो. त्याप्रमाणे जीवनमुक्ताचा देह त्यावेळी गत कर्मफल गतीमुळे प्राप्त भोगण्यास त्याप्रमाणे जीवनमुक्ताचा देह त्यावेळी गत कर्मफल गतीमुळे प्रारब्ध भोगण्यासाठी दैववशात इकडे तिकडे नेला जातो. आता काल आपण कार्यक्रमाला गेलो, आपल्या काय मनात होतं, यांचं सुद्धा काल यांना पुढं जायचं होतं, नाथबाबांच्या वंशजाचं कार्यक्रम ऐकायला जायचं होतं. काल जायला पाहिजे होतं, ज्यांना वेळ होता त्यांनी, आहे की नाही. सहज परभणी चालून आली तर सोडायची नाही, ठीक आहे नाही. तर मग आम्हाला ते यांना जायचं होतं तिकडं, आणि बाळासाहेब भेटले, ते घेऊन गेले इकडं, असं झालं. त्यामुळं त्यांना तिकडं जाणेच होतं. ते गत कर्मफलगतीमुळे प्रारब्ध भोगण्यासाठी दैववशात इकडे तिकडे नेला जातो. लाकडाचा ओंडका पाण्याच्या प्रवाहाबरोबर नदीत खालीवर वाहत जातो. तो जोरात वा सावकाश. आता तो पळाला का नाही जोरात, आणि थांबून राहिला, अडकून राहिला, तर आपण त्याला म्हणतो का थांबून राहिला, म्हणू शकतो का नाही. तसं आपण म्हटलं पण नाही पाहिजे. सत्संगाला लय जोरात येतोय हा कलव्यावरून, आणि हे कधीतरी येतात असं सुद्धा आपण नाही म्हटलं पाहिजे. जर आपली ओंडक्यासारखी बुद्धी झाली तर आपली इकडून पण, आता तिकडून नाही चालले. लाकडाचा ओंडका पाण्याच्या प्रवाहाबरोबर नदीत खालीवर वाहत जातो. तो जोरात वा सावकाश, डावीकडे का उजवीकडे वाहत जातो असे तुम्ही म्हणता. वस्तुतः तो ओंडका काही आपणाहून हलत नाही, पाणी हलवतो. तो प्रवाहाबरोबर खालीवर जात असतो. त्याला कुठे जावयाचा हेतू नसतो. त्याची दिशा, स्थिती, वेग आणि भवितव्य ठरवले जाते ते प्रवाहामुळे. आता हे ओंडक्याचं झालं, आता आपल्याकडे आले. त्याप्रमाणे सिद्ध पुरुषाच्या देहास ते वळण मिळते ते जीवनाच्या सामान्य प्रवाहामुळे, दैवामुळे. त्याची कर्मे जे निर्धारित होतात ती विश्वनिर्मात्याच्या, नियंत्याच्या, ईश्वराच्या उपाधिरूप असलेल्या समष्टी वासनांमुळे. त्यांचं पण चालू आहे वाटचाल सगळी. म्हणून ते म्हणतात, मी जरी गाथा बनवला असला, आपुल्या बळे नाही मी बोलत, असं का कृपावंत वाचा त्याची. मी चांगलंही करीत असलो तरी मी नाही त्याचा करता, आणि माझ्या दृष्टीने चांगलं आणि वाईट नाही, पण हे जगात राहतो जेव्हा व्यावहारिक सत्ता जेव्हा आपण सांभाळतो तेव्हा व्यावहारिक सत्तेत चांगलं वाईट आहे. प्रतिभासिक सत्तेत चांगलं वाईट जरी असलं तर त्याला अस्तित्व नसतं, आणि परमार्थिक स्थितीमध्ये तर सगळं ब्रह्मस्वरूप आहे. परंतु तुम्ही जसजसे ज्या व्यवहारात भूमिकेत राहणार, ज्या ज्या परिस्थितीत राहणार आणि ज्या ज्या सत्तेशी समरस होणार, त्यावेळेला त्याचे हेलकावे बसणार. म्हणून त्याचा देह हालचाल करतो तो काल ओघा बरोबर प्रारब्ध कर्माची अभिव्यक्ती म्हणून त्याचा कार्यक्रम झाला. ते म्हणले त्याचं काय झालं, माठाला ती गती दिली तर झालं, पण आता मिळालेली गती एक्सिलेटर बंद केलाय. एक्सिलेटर माहिती आहे तुम्हाला? एक्सिलेटर नाही तुम्हाला माहिती आहे एक्सिलेटर?
तुमच्या घरी गाडी म्हणजे तुम्हाला एक्सिलेटर माहिती पाहिजे. तुम्हाला माहिती का एक्सिलेटर मावशी? नाही काका? ॲक्सिलेटर म्हणजे पेट्रोलवाले जे गाडी फोर व्हीलरच्या पायात असतं त्यांनी दाबलं का गाडी पळते, म्हणजे पेट्रोलचा डोस दिला जातो. तुमच्या हातात जो आहे ना गॅसचा, तो जसा ॲक्सिलेटरचे वाढवायचा का कमी करायचा, वाढवायचा का कमी करायचा. आता वाढवायचं का कमी करायचं त्या गॅसच्या मनावर आहे का? नाही, याच्या मनावर आहे. तसं ते वाढवणं आणि कमी करणं कोणाच्या मनात आहे? आता त्या गॅसच्या मालकाच्या मनावर आहे. आता हे आपल्या मनावर आहे का आपल्या मालकाच्या मनावर आहे? आपल्या मालकाच्या मनावर आहे. आणि मालकाच्या मनाप्रमाणे नाचावंच लागणार त्याला. हां, गदी माडकुळकर रामायणामध्ये सांगतात. कुणाचा त्याच्यानंतर पुढे ओंडक्याचं सांगतात. हां, 2 ओंडक्यांची होते भेट सागरात, एक लाट तोडी दोघा, पुन्हा नाही भेट. बरोबर. म्हणजे लाट इथे आपण सांगितलं पाणी, हां, तो त्याच्यामध्ये उद्देश आलेला. बरोबर. आता ते 2 ओंडके कोण? हां, एक ओंडका इकडे आणि एक ओंडका तिकडे. त्यांची भेट आहे आणि एकदा का वाऱ्याचा झोळ मोठा आला का झाली, मग परत भेट नाही. आहे तोपर्यंत ओंडक्यांनी चांगलं भांडून बिंडून घ्यायचं, परत भेट होणार नाही म्हणलो काय करायचं. हा हा, ईश्वराचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. त्याच्या हातात काय बघा. आता हे भागवत खाली येणार होतं, नानाला डचकावणार होतं. हे असं पराधीन आहे. आता आपल्याला आता म्हणणार, तुम्ही म्हणणार मग घाबरले का? भय नाही तर भय नाही, पण ते तसं आघात झाल्यावर डचकणार ना माणूस, आहे की नाही? पलटी केलं होतं पण. हां बघा, नाही 50 ओंडक्या चाल. त्याप्रमाणे सिद्ध पुरुषाचे जे वळण मिळते ते जीवनाच्या सामान्य प्रभावामुळे, दैवामुळे त्याची कर्मे जी निर्धारित होतात ती विश्वनिर्मात्याच्या नियंत्याच्या ईश्वराच्या उपाधिरूप असलेल्या समष्टी वासनांमुळे. बघा, परवाचं 4 जणांचं 6 जणांचं कर्म तिकडं होतं पडवळे वाडींला, आणि मला असं वाटतं ती तारीख तुमच्यासाठीच घेतली असेल, तुम्हाला त्या वाडीला भेटून यायला पाहिजे म्हणून. ती लोक खुश झाली. यांचं नाव पडवळ साहेब म्हणलं, ते म्हणले पडवळे वाडीमध्ये पडवळ साहेब आले. खरं म्हणजे तारीख ती काकांमुळे तिथं घेण्यात आलेली होती. त्या उपाधिरूप समष्टी वासनांमुळे त्यांना त्या हे असतात या जगामध्ये. आपल्या कोणाच्या या जगात किती मोठी प्राणी आहेत, पण ठराविक लोकांच्या भेटी आहेत ना. त्या भेटीगाठी सुद्धा चित्रपटात ठेवलेल्या लिहून. दिग्दर्शक, तो डायरेक्टर जो आहे ना, त्याने लिहून ठेवले. म्हणून त्याचा देह हालचाल करतो. तर त्या काल ओघाबरोबर प्रारब्ध कर्माची अभिव्यक्ती म्हणून त्याचं कर्माचं अभिव्यक्ती प्रगट होती, त्याच्यातून तो प्रगट होते तिथे. ज्या श्लोक क्रमांक 552, ज्याचा देह अभिमान सुटलेला आहे असा जीवनमुक्त ज्ञानी प्रारब्ध कर्मानुसार चित्तात उत्पन्न होणाऱ्या वासनांच्या योगाने देहाच्या आवश्यक भोगामध्ये संसारी माणसाप्रमाणे पुन्हा जन्म पुन्हा मरण संचार करीत असतो. परंतु तो स्वतः संकल्परहित झालेला असल्यामुळे कुंभाराच्या चाकाच्या करण्यासारखा, एखाद्या साक्षीसारखा अगदी निश्चल राहत असतो. बघा, ज्याच्या देहाभिमान सुटलेला असा जीवनमुक्त ज्ञानी प्रारब्ध कर्मानुसार चित्तात उत्पन्न होणाऱ्या वासनांच्या योगाने देहाच्या आवश्यक भोगामध्ये संसार माणसाप्रमाणेच तो येत असतो. पण संसारिक माणूस केले कर्म झाले ते, पण याला ते तिकडून घेऊन येत असतं आणि तो संचार करीत असतो. परंतु तो स्वतः संकल्प रहित झालेला असल्यामुळे त्याला नाही फिरायचं, परंतु त्याला फिरवलं जातं. कारण त्याचा संकल्प काय? त्या ज्ञानाची पावरे वारकरी संप्रदायाच्या ज्ञानाच्या संकल्पाही वर. मग अपेक्षित आपले तेही सांगतील पुसले, ज्यांनी अंतःकरण बोधिले. संकल्प नाही, संकल्प संपले. आता जरी केले तर खोटे खोटे. आता पिक्चरमध्ये समजा एखादा म्हणला, एखादा माणूस पिक्चरमध्ये म्हटला, भाड्याच्या खोलीत राहणारे नवरा बायको म्हणले आपल्याला फ्लॅट घ्यायचा आहे. म्हणल्यानंतर ते पिक्चरमध्येच फ्लॅट घेणार का खाली घरी आल्यावर परत अर्ज करीत बसणार या बँकेत त्या बँकेत? नाही,
मग हे पिक्चर मधले जरी त्याचं वागणं असलं तर ते संकल्परहित आहे, दिसला संकल्प तरी तो खरा नाही. कुंभाराच्या चाकाच्या करण्यासारखा एखाद्या साक्षीसारखा अगदी निश्चल राहतो. जगामधील इतर मानवाप्रमाणे जीवनमुक्तही विषय वस्तूंच्या मध्येच जीवन जगत असतो. त्याचं जगणं तुमच्या आपल्यासारखंच आहे म्हणून ओळखला नाही जात. बहु अवघडे आहे आपल्यामध्येच तो, पण त्याची अंतस्थ वृत्ती काय ही त्याची त्याला कळणार. जोपर्यंत देह जिवंत आहे तोपर्यंत तो त्याच जगात वावरणार. त्याला काम झालेलं आहे त्याचं, पण त्याचं देह जिवंत आहे तोपर्यंत तो या जगात वावरणार. जग हे फलीभूत होणाऱ्या समष्टी वासनांमुळे निर्माण होत असते. हे जग निर्माण का होते? ते वासनांमुळे होत असतं. समष्टी वासनांमध्ये या जगामध्ये जे वातावरण आहे, जसे बाबा म्हणले आपल्या डोक्यामध्ये महिला मंडळाच्या ज्या होतात ते काही कोणी पेरल्या नाही, पण तिथे किंवा मच्छर तयार होतात. कशामुळे निर्माण होतात? साचलेलं पाणी त्याच्यामुळे. बरं, गटारीच्याच पाण्यात मच्छर तयार होतात, किटाणू तयार होतात असं नाही, शुद्ध पाण्यात सुद्धा होतात, है की नाही? कारण तो समष्टी वासनांमुळे. 1 नंबर प्रारब्ध कर्माचे वर्णन श्लोक क्रमांक 453 आणि 463 मध्ये केलेले आहे मागे, है की नाही? आणि ते आता आपल्या सगळ्यांच्या लक्षात असल्यामुळे आता आपण परत मागे जाणार नाही, आहे की नाही? निर्माण होत असते. या जगाच्या व्यवहारात गुंतवून घेतो तो सामान्य मानव. तो गुंतत नाही, तो दिसतो परंतु तो गुंतलेला नसतो. परंतु सामान्य माणूस मात्र गुंतलेला असतो. सिद्ध जीवन मुक्त नव्हे. बघा, या जगाच्या व्यवहारात गुंतवून घेतो तो सामान्य मानव. सिद्ध जीवनमुक्त नव्हे. सिद्ध तो की ज्याने जे साध्य होते ते प्राप्त करून घेतले आहे. जे साध्य करायचं होतं त्याला, जे प्राप्त करायचं होतं ते त्यांनी प्राप्त केलं, तो सिद्ध आहे. येथे तो आत्मतत्व म्हणून राहतो. तो इथे राहत असताना देह म्हणून नाही राहत. तो डॉक्टर, इंजिनियर, कीर्तनकार, प्रवचनकार, स्त्री, पुरुष, आई, वडील, भाऊ, मुलगा असं म्हणून तो राहत नाही. तर तो काय समजतो? स्वतःला आत्मा म्हणून राहत असतो. त्या जाणीव तत्वाच्या उच्चतर पातळीवर तो जागृत झालेला असतो. आणि आपण काय झालेलो आहे? त्या उच्चतर पातळीवर आपण काय झालेलो आहे? झोपी गेलेलो आहे. तो काय झालेला आहे? जागृत झालेला आहे. आणि आता एकदा जरी जागृत केलं तरी आपल्याला काय सांगू आता? मज निरंतर जागविती. या योगाने बघा ना, आत्ता शंकराचार्य आपल्याला आत्तासुद्धा जागवतात. ते झोपतच नाहीत, ते देहाने उपलब्ध नाहीत, परंतु या उपाधीने उपलब्ध आहेत ते. आणि आपला जागा म्हणतात. जागा बाबा नो, त्या जाणीव तत्वाच्या उच्चतर पातळीवर तो जागृत झालेला असतो. शरीरात तो साक्षी म्हणून राहत असतो. ज्या वासनांचा निराश करण्याकरता त्यांनी स्थूल, सूक्ष्म आणि कारण शरीर धारण केलेले असते, त्या न संपलेल्या वासनांनुसार त्याच्या शरीर, मन, बुद्धी कार्य करीत असतात. बघा, शरीर कशासाठी घेतलं होतं? त्या वासनांसाठी. आता तो साक्षी आहे, पण अजून काही वासना न संपलेल्या, बघा, निराश करण्याकरता, ज्या वासनांचा निराश करण्यासाठी स्थूल, सूक्ष्म आणि शरीर, कारण शरीर धारण केलेले असते, त्या न संपवलेल्या वासनांनुसार त्याच्या शरीर, मन, बुद्धी कार्य करीत असतात. त्या असताना सुद्धा तो साक्षात्कारी पुरुष, जे त्याच्या सर्व कर्माचा साक्षी असतो, त्या जाणीव तत्वाशी तादात्म्य पावतो. त्याच्या सगळ्या मूळ वासना ती संपलेली आहे. मूळ वासना कोणती? आपली देह वासना. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज. कोणती वासना? जन्म मरणाला कारण असणारी वासना जाळून टाकली. पण काही शेष वासना शिल्लक आहेत. त्या जरी तिथे त्याच्यात असल्या आणि तो तिथं कार्यरत असला तरी तो त्याच्या देहाशी तादात्म्य नाही. आता कशाशी तो कनेक्ट आहे? त्या जाणीव तत्वाशी तादात्म्य पावतो. त्यामध्ये गुंतून राहिलेल्या नसल्याने तो तृष्णी भावात शांत चित्त ते स्थिर असतो. बघा, तो त्यामध्ये गुंतून नाही राहत त्या वासनांच्या लपेट्यामध्ये. त्या वासना त्याचं काम करून निघून जातात, पण तो त्याच्यामध्ये, त्या भावामध्ये, तृष्णी भावात शांत चित्त ते स्थिर असतो. त्याचा पूर्णतेत्वाचा भाव झालेला आहे. तो आता पळापळी नाही, तो खुंटलिया धावा तृष्णेची. त्याची धावपळ संपली. श्री शंकराचार्य आपल्या शैलीनुसार या ठिकाणी एक दृष्टांत देतात. जरी कुंभाराची चाक आसाभोवती फिरत राहिले तरी ते अंकुचीदार टोक काही अजिबात फिरत नाही. तसे बघा, त्या दिवशी त्या महाराजांनी तेवढाच एक टॉपिक जबरदस्त सांगितलेला होता. तेवढाच एक टॉपिक जबरदस्त सांगितला होता. कोणता? खुंट्याचा सांगितला होता. किती खुंटे आहेत याला? तर एक दिसतो आणि एक दिसत नाही. पण वरचा जो फिरतोय तो कोणाच्या आधारे फिरतोय? खालच्या. तो वरचा फिरतोय पण खालचा
स्थिर आहे. तसा तो आता खालच्याशी कनेक्ट आहे. वरचा जरी फिरला तर तो म्हणतो मी फिरतच नाही. आणि फिरवतोय कोण? तो फिरवतोय त्याला जर म्हणलं तर तो म्हणतो हे मजस्तवची झाले, परी म्या नाही केले, आईशे जाणीतले ते खुंटा म्हणतोय. असं आपण नाही म्हणणार, तसं आहे का नाही? तो अनुकुचित दार टोक काही अजिबात फिरत नाही. तसे पूर्णत्वास पोचलेल्या मानवाची वृत्ती त्याच्या भोवती घडून येणाऱ्या सर्व कर्मामध्ये अलिप्ततेची असते. सगळ्यांमध्ये राहणार पण असून सुद्धा नसल्यासारखा असणार. त्या चाकावर तयार होणारे घट कोणत्याही आकाराचे व आकारमानाने असोत, त्याचा चाकाच्या गुड्ड्यावर काही परिणाम होत नाही. ते फिरतंय फिरतंय फिरतंय, मोठं झालं बारकं झालं काय केलं त्याला काहीच माहीत नाही. झालंय त्याच्याकडूनच, कोणाकडून? त्या चाकावरून. पण त्या चाकाला काहीच घेणं नाही, कारण चाक म्हणतं मी थोडी फिरतोय, फिरवणारा खाली आहे आणि तो शांत आहे. तो म्हणतो मी फिरवत नाही. आकारमान त्याच्या चाकाच्या गुड्ड्यावर काही परिणाम होत नाही. मग तयार झालेले भांडे गोल आकाराचे असो का वेडे वाकडे असो, उंच असो वा खुजे असो, समप्रमाण व अन्यथा असो, त्या चाकावर तयार झालेल्या घटाचे स्वरूप आणि त्याचा आकार आणि त्याचा उपयोग त्याच्याशी सारखे फिरत राहणाऱ्या त्या गतिहीन गड्ड्याशी काहीही कर्तव्य नसते. त्या चाकाचं त्याच्याशी काही संबंध नसतो. तसं हे एक चाक आहे आपलं, आणि या चाकावर कोण काय काय घडतं आणि काय काय नाही घडत त्याचा त्याच्याशी काही संबंध नाही. चलती चक्की देखे दिया कबीरा रोय. हाँ, दोन पाटण के बीच शाबुत न मचाना है. हाँ. हां हां, त्याच्याबरोबर काय बरोबर राहिलं ना, तो जो आरी आहे ना, त्या आरीच्या बाजूला पडून राहिला तर तो त्याचा पिसला जात नाही, है नाही? त्याप्रमाणे हा म्हणला पिसला तरी मला काहीच नाही, माझा पिसण्याशी संबंध नाही, आणि मी तसा राहिलो तरी नाही, मी देहात राहिलो काय आणि देह विसर्जित झाला तरी माझा त्याच्याशी काडी मात्र संबंध नाही. आता त्याच्या देहाशी संबंध नाही. आणि त्याची बहीण म्हणली दादा का रे तू रक्षाबंधनला नाही आला? आता दादा काय उत्तर देईन? दादा उत्तर पण नाही देणार. तसे काल ते बाबा आपल्याला भेटलेले, माधव भावांच्या तिथे गेलो, भेटलो आम्ही, अमुक अमुक ठिकून आले, बरं 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 आले. ते गाडीत बसले, निघून गेले ना, आम्ही दर्शन करून घेऊन आलो निघून. काय का काहीच नाही. आता दादाला म्हणलं तर तो दादा समजत नाही स्वतःला, का समजतो दादा? नाही. जरी समोरचा म्हणला दादा तर तुम्ही काय समजायचं? आपण मी दादा नाही, मी कोण आहे? मी आत्मा आहे. आणि जो बोलणार आहे तो पण कोण आहे? आत्मा आहे ना. अशी सगळी किती आत्मे आहेत आता? एकच आहेत. त्याप्रमाणे मामी कधी आल्या तुम्ही? पहिल्यापासून आहे का? हा, त्याचा आवाज आला म्हणलं मामींचं दिसतंय कुठून येतोय, आहे ना? त्याप्रमाणे त्यांचा शरीर मन बुद्धीवर ज्याचा त्याचा परिणाम होत नाही. त्याप्रमाणे बघा, मामीमध्ये आल्यामुळे त्याचं काही कळा नाही जिकडं. त्याप्रमाणे त्याच्या शरीर मन बुद्धीवर ज्याचा परिणाम होतो त्याचा सिद्ध पुरुषावर मात्र तो सर्वदा आत्मानुभूतीत स्थित असल्यामुळे काही परिणाम होत नाही. ज्याचा होतो, कारण तो आत्म्याशी संघटित नाही. तुमच्या आपल्यासारखे शरीरधारी ते पण आहेत आणि आपण पण आहे, आपल्यावर परिणाम होतो पण त्यांच्यावर परिणाम नाही होत, कारण ते आत्मस्वरूपाशी निगडीत आहेत, कनेक्ट आहेत, त्याच्या समरस आहेत. आणि आपण मात्र देहाशी समरस असल्यामुळे आपल्यावर त्याचा परिणाम होतो. शरीराचा परिणाम होतो, मनाचा परिणाम होतो, बुद्धीचा परिणाम आपल्यावर होतो. सारांश त्याला सुद्धा प्रारब्ध असते, परंतु त्यामध्ये तो गुंतला जात नाही. आता त्याला सुद्धा प्रारब्ध असते की नाही? जीवनमुक्ताला प्रारब्ध असते की नाही? मी ही इथं का म्हटले असे काका, का म्हटले असे? हां, त्याला प्रारब्ध असते की नाही? नसते. का नसते मामी? काका म्हणतात असते. का? हां,
आता ही म्हणतात वेदाने काही काही ठिकाणी सांगितलं, श्रुतींनी त्याला प्रारब्ध असतं, तर अज्ञानी जीव सारखे कंप्लेंट करतात, तो असा तो तसा. मग त्यांची समजूत बात करण्यासाठी म्हणले असते. मी त्या दिवशी म्हणलो तर ज्या दिवशी पाहिले म्हणले असते, एक दिवशी सांगितलं आणि इंड झाला, आणि त्याच्या दुसऱ्या दिवस पूर्ण सांगितलं, त्याला प्रारब्ध कर्म संचित क्रियामान काहीच नसते. आता जो आस्तिक ऐकून जो गावाला गेला आणि 4 दिवसांनी आला नसते, त्याला ते माहितीच नसते, त्यामुळे तो काय म्हणणार असते आणि नसते. आणि मग ते म्हणले, मग का तुम्ही म्हणले असते? आता तुम्ही सारखेच म्हणत होते असे का असे का, त्यावेळेला आम्ही म्हटलं मग बाबा चाकाला कुठं माहिती मी फिरतोय, ते जड शरीर जड, त्याला काय कळतंय शरीर जड आहे का चेतन आहे? शरीराला माहिती का मी फिरतोय? नाही. त्याचं काही त्याच्याशी, आणि शरीरालाच माहीत नाही आणि शरीर फिरतंय त्याच्याशी त्याचा काही संबंध नाही. त्यांनी सांगितलं काय झालं, आकाराचं कोणत्या आकाराचं झालं का, काही त्याचा संबंध नाही. प्रारब्ध नसते, परंतु तुम्हाला आपल्याला निशंक होत नाही म्हणून ते म्हणले अज्ञानी मानवाला समजण्यासाठी, त्याची समज बात करण्यासाठी हळूहळू हळू म्हणायचे असं असते असे असते, आणि असे नंतर त्याची समज आल्यावर काहीच नसते, त्याच्यात तो गुंतला जात नाही. श्लोक क्रमांक 553. हा विद्वान पुरुष एखादा साक्षी माणसाप्रमाणे जवळून पण साक्षी भावाने पाहत असतो, त्यामुळे तो आपली इंद्रिये विषय उपभोगात गुंतवीत असतो असे नसते, किंवा विषय भोगातून ती आवरतो असेही नव्हे. तो आत्मानंद रसाच्या रसपानाने मदिरा धुंद झाल्यामुळे, काय होळे, दारू प्यालेल्या माणसाच्या अंगावर कपडे आहेत का नाही हे त्याला कळत नाही, तसा ब्रह्मानंदामध्ये निमग्न झालेल्या माणसाला सुद्धा अंगावर कपडे आहेत का नाही. आता कोणती कपडे द्यायची? देहरूपी मी मनुष्य आहे, मी कोण आहे, मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी कोणाचा बाप आहे, मी कोणाचा मुल, हे शरीर रूपी कपडेच नाही त्याला. तुझ्याकडं जो मोले मदिरा पिऊनी ठाए, जो मोले मदिरा पिऊन ठाए, तो तेने मध्ये नाचे तो गाय, तेने मध्ये नाचे गाय. देहवंत वस्त्र आहे की नाही, हे नाठवे त्याला. जो मोले मदिरा पिऊनी ठाए, तो तेने मध्ये नाचे गाय, देहवंत देह विसरून जाय, वस्त्र आहे नाही स्मरेना. देहवंत विसरून जाय, देह वस्त्र असे नस. वस्त्र आहे नाही स्मरेना. हा, त्याला स्मरत नाही अंगावर कपडे आहे का नाही. आपण कसं एखादं झोपेत गेलं पांघरून अंगावर आहे का नाही आपल्याला कळत नाही का नाही, मग म्हातारी माणसं टाकतात, तसं त्याला कळत नाही काय, मी शरीरधारी आहे. हा तव ब्रह्मरस प्याला, हा तो ब्रह्मरस प्याला, तेने मध्ये परमानंदे तृप्त झाला, तेने मध्ये परमानंद तृप्त झाला. देह झालो अथवा मेला, देह झाला अथवा मेला, आठवू ठेला तेने नेदे, आठवा ठेला तेने नेदे. ने दे, त्याला नाही ठेवला. आता आपण मात्र मजबूत आठव ठेवायचं पेट करून ठेवायचं आपण. असं असं अशा वेळेला म्हटलं पाहिजे, कै ऐशी दशा येईल माझ्या अंगा. आणि ज्या वेळेला येईल ना त्यावेळेला त्याला त्याची सुदच नसणार. दारू पेड्याला पेलेला म्हणलं तू म्हणलं होता का नाही कै दशा येईल, आता आली का नाही, तो म्हणून मला काय माहितीच नाही, आहे की नाही. तो धुंद झाल्यामुळे, तो आत्मनंद रसाच्या रसाने रसपानाने मदिरा धुंद झाल्यामुळे, जो मोले मदिरा खाय मदिरा आनंदे नाचे गाय. जिने ब्रह्मरस सेविला तो केवी राहे आवरीला. आता आपण आवरून घे म्हणतो, म्हणजे तो काय अजून पुरा प्यायलेला नाही, याने पण त्याला तेवढं दिलेलं नाही. कर्मफलाची यत्किंचितही इच्छा करीत नाही, कर्मफलाची यत्किंचितही इच्छा करीत नाही. सिद्ध पुरुषाची या सर्व जगत व्यवहाराशी वृत्ती कशी असते हे या श्लोकातून सूचित केले आहे. तो आपल्या ज्ञानेंद्रियांना विषय उपभोगांना रममान होण्याकरता वळवण्याची कधी तस्ती घेत नाही. सर्वसामान्यपणे तुम्ही आणि मी विषय वस्तूकडे आकर्षिले जात असतो. पूर्णत्वास पोहोचलेल्या मानवाभोवतीची पूर्णत्वास पोहोचलेल्या मानवाभोवतीही विषयवस्तू असतात. तो त्यांच्या मागे धाव घेत नाही ना तो त्यांच्यापासून स्वतःच मागे खेचतो. त्याच्यावर
त्याचा कोणत्याही तऱ्हेने परिणाम होत नसतो. आपल्याला भीती आहे, त्याला भीती नाही. ही गोष्ट करायलाच पाहिजे आणि ही गोष्ट नाहीच करायला पाहिजे असा त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचा भाव नाही. तुम्ही झोपी गेलेले असताना तुमच्या शेजारच्या माणसाला लात मारण्याकरता किंवा न मारण्याकरता तुम्ही काही जाणीवपूर्वक जबाबदार नसता. आता झोपेत शेजाऱ्याला लात लागली का आपण उठून लगेच पाया पडतो का नाही आणि परत झोपतो. म्हणजे त्याची झोपच होणार नाही. आणि बरं तो म्हणेल त्याला उठवेल, तो म्हणेल का मला लात मारली, तर तो म्हणेल आता मी तुझ्या पाया पडलो का नाही. मग दोघांच्या झोपा होणार व्यवस्थित. ती सहस्थिती काय प्रमाण होतं आपलं त्या दिवशीचं. सहज ती कर्मे झाली ब्रह्मरूप. म्हणजे झोप, गाडीमध्ये तिकीट काढून बसला, सहज ती कर्मे झाली, झोप चांगली झाली त्याची. आणि डबा आणला होता, गाडी थांबली, त्याला माहितीच नाही जेवायला, त्यावेळेला तो काय करत होता, झोपा काढत होता. त्याच्यानंतर ती पण झोप चांगली, सहज कर्मे झोप झाली चांगली. त्याच्यानंतर डबा होता, गाडी चालू असताना इकडून मुठूक मुठूक खायचं बघायचं, ते बी जेवण बी झालं, प्रवास बी झाला, शेजाऱ्याशी गप्पा बी झाल्या, आणि तो काय हातपाय न हलवता हे सगळं जाग्यावर झालं. तशी सहज कर्मे झाली ब्रह्मार्पण. केव्हा? जननो हे अवघा जनार्दन. असं ज्यावेळेला आपल्याला वाटेल त्यावेळेला. कोणता श्लोक चालला होता? तुम्ही झोपी गेलेले असतात, तुमच्या शेजारच्या माणसाला लात मारण्याकरता किंवा न मारण्याकरता तुम्ही काही जाणीवपूर्वक जबाबदार नसता. लागली तरी तो म्हणू शकतो का, भांडू शकतो का रे मला लात मारली? नाही. त्यालाही माहीत नाही. का माहीत नाही त्याला लात मारलेली? तो तुम्ही ज्ञानेंद्रिय जबाबदार नसता, कारण तुम्ही झोपेत असताना तुमची ज्ञानेंद्रिय मुळीच ठिकाण्यावर नसतात. तुम्ही जाणीवेच्या अगदी वेगळ्या पातळीवर असता. त्या अवस्थेचं नाव आहे सुषुप्ती. त्या अवस्थेचं नाव आहे तुर्या. तिथं आठव पण नाही, विसरल्याची पण जाणीव नाही. मला आठवायचं मी देव आहे, मी ब्रह्मरूप आहे नाही. ती स्थिती पण आम्ही तुम्हाला त्याच वेळेला म्हटलो असतो तुम्ही त्या स्थितीत आहात, पण ती अज्ञानातून आहे आणि ही ज्ञानातून आहे. तुम्ही झोपेत असताना तुमची ज्ञानेंद्रिय मुळीच ठिकाण्यावर नसतात. तुम्ही जाणीवेच्या अगदी वेगळ्या पातळीवर असता. तो जाणीव तत्वाच्या उच्चतर पातळीवर गेलेला असतो. त्याचा देह मुळीच ठिकाण्यावरच नसतो. तरी सुद्धा अशा महात्म्यांचा देह इकडे तिकडे फिरत असतो असे तुम्हाला व मला दिसत असते. तुम्ही पाहिले ना महात्मे रात्रीचे झोपेमध्ये मोठमोठ्याने वरडतात ना, आणि तुम्ही सावध करता की नाही त्यांना बघा. पण त्यांना जर आपण म्हणलं बाबा तुम्ही रात्री ओरडत होते, त्यांना नाही माहीत. मग काय बरं ते असे तुम्ही जर म्हणले ना तुम्ही रात्री ओरडत होते, तर ते उलट म्हणतील मग काय तुम्ही मला सावध केलं काय. त्यांना हे माहीत नाही. त्यांना म्हणा तुम्हाला ते माहीत नाही काय मी तुम्हाला सावध केले म्हणून. जाणीव तत्वाच्या उच्चतर पातळीवर गेलेला असतो. त्याचा देह मुळीच ठिकाण्यावर नसतो. तरी सुद्धा अशा महात्म्याचा देह इकडे तिकडे फिरत असतो असे तुम्हाला व मला दिसत असते. तो देहात असंबंधित असा साक्षी म्हणून राहत असतो. देहात संबंधित नाही, असंबंधित. यांचे आमचे काही संबंध राहिलेले नाहीत आणि यांचे आमचे काय आहेत, संबंध आहेत. असंबंधित राहत असतो. अपदर्शम लक्षणस पूर्ण सिद्ध पुरुषास फलनिष्पत्ती यत्किंचितही कर्तव्य नसते. आणि चौथी याच्या ठाई काही परमार्थिक करणे सुद्धा नाही. ही जे आहे ना, मला आता तो आश्रम बांधायचा आहे तोपर्यंत मी दाढी करत नाही, तुला नक्की तसा न्हावी भेटत नाही म्हणून तू दाढी करीत नाही. तुला जर प्युअर न्हावी भेटला तर तू दाढी करशील, सगळी चंपी करून टाकील आणि तेल सुद्धा तुझ्या डोक्यावर आणणार नाही टाकलं तर सरस इकडून निघून जाईल. आता तुम्ही जेव्हा पोरं चोपडायचे तेव्हा तेल राहत होतं का? पळायला लागलं तर तुम्ही वर सावरून आणत होते की नाही त्याला. तसं त्याच्याकडं काहीच राहणार नाही. तो पैलवाने ना सारखा सटकतो समोरच्या पैलवानाच्या हातातून. का? हां त्याला नाही त्याला नाही तो तसं झालं, त्यामुळे तो हातात सापडणार नाही. त्या दिवशी किती मोठे कीर्तनकार होते आणि बोलता बोलता मध्येच म्हणले मांजार. तो बारकेच बाबा तिकडून मला म्हणले मांजार बाबा
म्हणलं बरोबर बरोबर. त्यांनी बरोबर चिमटा काढला की नाही. तो तेल लावलेला असल्यामुळं तो सापडत नाही. तेल लावलेल्यामुळं गंजत बी नाही, है की नाही. सिद्ध पुरुषाच फलनिष्पत्ती यत किंचितही कर्तव्य नाही. तृप्ती झाली जैशी साधने अपैसर. देख आत्मतृष्टी तैसे कर्मे नाही. आपल्याला काही कर्म नाही, पण आपण डोक्यावर घेतलेलं नाही त्याची घेता मग दुराविसी निज पंथ. आपल्याला काहीतरी पाहिजे असते व त्या कर्मातून काही सुख मिळवायचे असते, म्हणून आपण सामान्यपणे कर्म करतो. त्याला काहीच मिळवायचे नाही. विषय वस्तुजन्य सुखाविषयी त्याचा विराग असतो. ते योगी आणि मोदी व्यवहारात तसेच. आणि हे शाने म्हणतात ते इकडं कशाला आलेत, तुम्हाला शिकवायला आलेले आहेत. असं राहा म्हणून. भारतात जन्म झाला ना तर असं करून घ्या. तो यत्किंचितही तो आत्मसुखाच्या आत्मानंदाने परिपूर्ण होत असतो. म्हणून त्याला काय पोरांसाठी काही बॅलन्स करून ठेवायचे का, नाही करायचं. अरे स्वतःच्या वडिलांच्या अंत्यविधीला नाही काय कळणार. मग आपण काय ओळखू शकतो. ही बाह्य लक्षणं सुद्धा जर आपल्याला कळू शकत नाही, कशाला तर पडतोय तिकडं. कोणासाठी तर पडतोय तो, कोणासाठी तर पडतो तो. यत्किंचितही सौम्य तो आत्मसुखाच्या. आता काल आम्ही गोटीला गेलतो, ते लोक रात्रीचे दिवस करून कामं चालू आहे त्यांची. टॉयलेट बांधवायचं, आंघोळीचं, शौचाचं सगळं, परत अनुग्रह द्यायला कोणाला बसवायला ते द्या. आणि ते दिवस रात्र पाहतात. मी फक्त एकच वाक्य म्हणलो, तुमची जी पळापळी आहे ना आमच्यासाठी. आता टॉयलेट बनवलं, ते टॉयलेटमध्ये जाऊन बसणार आहेत का, ते घरच्या टॉयलेटमध्ये बसणार नाही. हे कोणासाठी आहे सगळं. हां, आपण जायला नाही काही हे केलं नाही बरोबर, ते केलं नाही. आता तुला तिथं काय करायचं आहे. हां, बसायचं तरी तुला त्रास होतोय. तरी तू शांत बसा नाही, आहे की नाही. म्हणजे म्हणून आपण सामान्यपणे कर्म करत असतो. विषय वस्तूजन्य सुखाविषयी त्याचा विराग असतो. त्यांना लय आनंद वाटत. म्हणजे ही सगळी तुमची पळापळी कोणासाठी चालली, आपल्यासाठी. आणि आपल्याला मस्ती. विषय वस्तू सुखाविषयी त्यांचा विराग असतो. तो आत्मसुखाच्या आत्मनंदाने परिपूर्ण असतो. म्हणून तो यत्किंचितही सौम्य केलेल्या आत्मनंदाच्या, तो यत्किंचितही सौम्य न केलेल्या आत्मनंदाच्या रसायनाने भरलेला असतो. म्हणजे थोडाही तिथं असं तो नळ अर्धा बंद नाही ठेवलेला आहे, पूर्ण नळ ओपन आहे त्या पाण्याचा. तसा पूर्ण आत्मनंदामध्ये तो विलीन झालेला आहे. त्याच्याकडं थोडा सुद्धा सौम्यपणा म्हणजे देहबुद्धीवर येण्या इतका तेवढा सुद्धा त्याच्याकडं राहिला नाही पूर्णपणे. म्हणजे जसा एखादा माणूस बुडाल्यानंतर तो खाली तळाला जाऊन बसतो ना, त्याच्या खालून वरून आणि शरीराच्या नाकात कानात नसांमध्ये काय सगळं पाणी, आणि त्याचं शरीर पण कुठे आहे, पाण्यातच आहे. असा पूर्ण तो झालेला आहे. असा आत्तासुद्धा आपण असा सामान्य माणूस आत्ता असा आहे, पण त्याची दृष्टी नाही. पण तू रोज ग्रंथ वाचतो, तुझी पाहिजे ना तशी दृष्टी, त्याची नाही आहे तशी. हां, हे आत बाहेर मी कोंदले जग निखिल माझे होतले. आणि हे आत बाहेर पी का म्हणायचंय तुम्हाला, आपल्याला समजण्यासाठी. देह तुमचा डोळ्यापुढे ठेवून तुम्ही स्वतःला देह समजता म्हणून आपण देह समजतो म्हणून त्यांचं असं बोलणं. नाही तर त्यांच्या दृष्टीने आत बी नाही आणि बाहेर बी नाही. हा, स्वानंद सांद्र रसपान उन्मत्त चित्त, ब्रह्म उन्माद स्थिती. ब्रह्म उन्माद स्थिती भागवतातली ओळ. त्याप्रमाणे भूत लागलं त्याला म्हणतात लोक मानिती तया पिसाच्यता. हा बोध सहसा पंडितांना या लागी लोक बाह्यता स्वयंनाचे ब्रह्म उन्मादता. ही एक कीर्तन प्रवचनात एक सुरुवातीची ब्रह्म उन्माद स्थिती आहे, नाचे टाळी पिटी. आणि एक पूर्ण उन्माद स्थिती आहे, ब्रह्म उन्माद स्थिती. आम्ही काल एका ठिकाणी जाताना रस्ता विचारायला लागलो, तर एकाने लांबून सांगितलं आणि एक पार जवळ कानात येऊन सांगत होता. तर तो पहिल्याने सांगितलं तो येडा आहे, त्याच्या नादी लागू नका. कोण, जो जवळ कानाजवळ येऊन सांगत होता. पण तो सांगत तेच होता, चांगलंच सांगत होता, तरी त्याला काय घोषित केलं होता, वेडा आहे. आणि परत आम्ही तिकडून तासाभराने आलो तरी
तिथंच होता. तो दुसऱ्याला काहीतरी सांगत होता. आता हे आमच्या जर डोक्यात असेल पहिलं ना, आम्ही निवांत असू, तर त्याला आम्ही जाऊन सांगितलं असतं काय याचं काय ऐकून काय येड आहे. तेव्हा मग त्याचं टेम्परेचर आउट झालं असतं आणि तो काय म्हणला असता, या गाडीतले सगळे येडे. कारण एक वेडा स्वतःला सगळ्यांना काय समजतो, वेडा. एक ब्रह्मवेता सगळ्या जगाला काय म्हणतो, अवघेची त्रैलोक्य आनंदाच्या. का पूर्व दिशेची रावळी उदयाची असतं, की तेही वेळी येरा काळी काळिंबा नाही. पूर्वेलाच उगवला सूर्य म्हणजे फक्त पूर्व दिशाच प्रकाशित करतो असं नाही. तसं तो जो आपुल्या प्रतिती जगची मुक्त, देख आपुल्या प्रतिती जगच मुक्त. अरे असं मधी गेल्या घोटाळा आहे तुम्ही देख आपल्या प्रतिती जगच मुक्त. ते अज्ञान समूळ जाई तुटे जे भ्रांतीचे मसरे पिटे मग अकर्तृत्व प्रगटे ईश्वर असते. येत ईश्वर एक अकर्ता ऐसे जरी मानली चित्ता तरी तोच मी ऐसा विवेक उदयाचे चित्ती त्या भोग तैसा भेद कयाचे चित्ती देख आपुल्या प्रतिती. तुम्ही पहिल्यापासूनच नाही 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 काय म्हणता, बाबा पाहिजे तुम्हाला नाही नाही म्हणलं बरोबर आले बघ तर चंपीच सांगली. हो पहिल्यापासूनच मी सुरुवात केल्यापासून म्हणले त्याच्यात नाही आणि निघालं गचत त्याच्यात. काय होतं, ऐसा विवेक उदोजयाच्या चित्ती त्या भेद कैसा त्रिच गती देख आपुल्या प्रतिती जगाच मुक्त. स्वतःच्या अनुभूतीतून नव्हतं मी मुक्त, तसे सगळे जग मुक्त आहे. श्लोक क्रमांक 554. ध्येय साध्य करणे आणि त्यापासून कधी च्युत न होणे ही चिंता ज्याने सोडली आहे. आता मला मागे सरायचं नाही, आता मागे सरायचं आणि मागं सरायचं नाही पुढं काय, आता मागं सरायचं नाही पुढं काय मागं काय. मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश, मागे पुढे उभा. आता हे मागे राहिलं नाही त्याच्याकडं, पुढे नाही राहिलं, पूर्व राहिलं नाही, पश्चिम राहिलं नाही. कारण मागे आणि पुढे कशाच्या आधारे म्हणायचंय, याच्या मागे आणि याच्या पुढे नाही. हे जर गायबच केलं तर कशाच्या मागे आणि कशाच्या पुढे. देहच मी नाही म्हणल्यानंतर बाटली आणली तुम्ही मागे पुढेसाठी बाटली आणली त्यांनी. मग मागे आणि पुढे देहाच्या संबंधी म्हणायचं. देहच नाही शिल्लक तर देहाच्या मागे काय आणि देहाच्या पुढे काय, कशाच्या मागे आणि कशाच्या पुढे. ध्येय साध्य करणे आणि त्यापासून कधीच च्युत न होणे ही चिंता ज्याने सोडली आहे तो केवळ आत्मस्वरूपानेच राहतो. त्याला काय आता काही त्याला माझ्याकडून काही हरवून नेण्याची गोष्ट राहिली नाही, आणि मला काही मिळवायचं राहिलं नाही, आणि मला काही विसरायची भीती राहिली नाही. कारण जे आहे ते काही हरवण्यास उगं नाही, काय सोडण्यात ते तो केवळ आत्मस्वरूपाने राहतो. आणि जो परिपूर्ण ब्रह्म म्हणून जीवन जगतो तोच श्रेष्ठ ब्रह्मवेत्ता. आता जगायचा आता दिवस चारी खेळी मिळी. आता त्या 4 दिवसामध्ये 2 दिवस रडारडी आणि 2 दिवस खेळा मिळी. मग काय होणार, आनंदाला पराडमुख होणार, नुकसान नाही आपले काय होणार. पण जो आनंद उपभोगायचा त्या आनंदापासून आपण काय होणार, पराडमुख होणार. आणि जो परिपूर्ण ब्रह्म म्हणून जीवन जगतो तोच ब्रह्मवेत्ता. प्रत्यक्ष शिवस्वरूपच असतो तो. आता तो कोण आहे, शिवस्वरूप. ध्येयाप्रत पोहोचण्याची उत्कंठा आणि ते ध्येय साध्यापासून विचलित होण्याची आशा, लक्ष अलक्ष गतिम यवक्त्या सोडून मी मागं राहील, मी लेत पुढं जाईल अशी त्याला भीतीच राहिली नाही. म्हणजेच मी आत्मतत्वाकडे सरकलो पाहिजे, मी अनात्म्याकडे जाता कामा नये, मी ध्येयसिद्धीपासून च्युत होत आहे इत्यादी प्रकारची काळजी टाकून दिल्यावर त्याच्या ठिकाणी कसलीच काळजी नसते. मी आत्म्याकडेच गेलो पाहिजे, त्याला चिटकून राहिलं पाहिजे, अनात्म वस्तूकडून मी गेलोच नाही पाहिजे, मी सिद्धीपासून माझे मागे तर नाही येत इत्यादी प्रकारची काळजी टाकून दिल्यावर त्याच्या ठिकाणी कसलीच काळजी नसते. अवघी चिंता वारली. आता वारली एवढंच म्हणायला डचकवतोय आपण. अवघी चिंता, अवघी चिंता वारली म्हणाय घाबरतो ना, वारली का तिथं मग बरं वारली म्हणावं तर मग त्याच्यापेक्षा जास्त हडळ होऊन लागली का काय मग बाई मेली आणि मेलेली बाई बरी जिवंत असताना, ती लागलेली वेगळी आणि मेल्यावर लागली तिचं नाव काय,
हळहळ लागली, ती आता सोडणार नाही ती. आहे की नाही? त्यामुळे त्याला कोणती चिंता नाही, अवघी चिंता वारली. ध्येयसिद्धी नंतर ध्येयापर्यंत पोहोचण्याची चिंता संपते. ध्येयसिद्धी नंतर ध्येयापर्यंत पोहोचण्याची चिंता संपते. आता काय काय मिळवायचं राहिलं आता, काय कमवायचं राहिलंय आणि काय गमवायचं राहिलेलं आहे. काही गमावण्याची भीती राहिली नाही, काही कमवण्याची आशा शिल्लक राहिली नाही. त्याचं नाव गेले आशा पाश निवारणी. असा भक्त जाना. आता आपल्याला काय सांगितलंय? व्हायला सांगितलं का जाणं सांगितलंय? हे फार मुद्द्याचं बोलतात. हे व्हायला सांगितलं. आता अभंगात व्हायला सांगितलंय का जाणं सांगितलंय? सांगा बरं. जाणायला सांगितलं म्हणजेच व्हायला सांगितलंय. तू स्वतः जाण, जाण्या जाण. ध्येयसिद्धीनंतर ध्येयाप्रत पोहोचण्याची चिंता संपते. ज्याचे मन अशा तऱ्हेने सर्व दुःखापासून मुक्त असते तो स्वतःच भगवान शिव मांगल्याचा पुतळा होय. जो अशा तऱ्हेने शिवपदाला पोहोचलेला आहे तो ब्रह्मवेत्त्यामध्ये सर्वात उत्तम होय. बघा श्लोक क्रमांक 555 साहेब, आहे नाही? असा हा ब्रह्मवेत्ता पुरुष जिवंत असतानाही तो सदा मुक्त अवस्थेत असतो. त्याला काही घेणं देणं नाही. तू केवळ परब्रह्म, तया परमपुरुष ऐसे नाव. जे माझे निजधाम होऊन ठाके. बघा तो भगवत स्वरूप होऊन जातो. आता हे पण कळण्यासाठी तर माझे निजधाम होऊन ठाके असं म्हणाल. आता बायको माझी बायको झाली आणि ती आता माझ्या घरीच राहणार आहे असं म्हणलं, लोक म्हणतील मग चक्रम ती कुठं राहणार? सांग बरं. हे म्हणणं कुठपर्यंत आहे? जोपर्यंत ज्याला माहीत नाही आणि आपली बी धारणा झालेली नाही तोपर्यंत. आता आपण म्हणलो की माझी बायको नाही माझ्याच घरीत राहणार, आता कुठं दे हे म्हणायला गेलं तर समोरचे काय म्हणणार? याच्या डोक्यावर काय झालेलं आहे? परिणाम झालेला आहे. असा हा ब्रह्मवेत्ता पुरुष जिवंत असताना तो सदा मुक्त अवस्थेत कृतार्थ असतो. या कृतार्थतेची या भूमिका आहे. कृतकृत्य झालो म्हणून तुका म्हणे काळ आता करू शके न बळ. तुम्ही संत सांभाळिले संतीन भय का? मी देहच राहिलो नाही. आता किती डीप आहे आता अर्थ त्याचा. आता किती डीप अर्थ आहे. असा कृतार्थ झालो. त्याच्यासाठी कृतार्थ करण्या जन्म आपुला नित्य गुरूंसी भजा, दत्त गुरूंसी भजा. कृतार्थ व्हायचं असेल तर असं कृतार्थ झालो पाहिजे आपण. आता आपण कृतार्थ झालो. काय कृतार्थ झालं? सगळं पाहिलं. आता सगळं पाहिलं. सगळं पाहिलं तरी जे पाहायचं ते पाहिलंच नाही. तर तो म्हणेल आपल्याला काय पाहिजे राहिलंय सांग. आपल्याला पण सांगता आलं पाहिजे ना, त्याला सांगता आलं पाहिजे. ते पण कोड्याचंच आहे ना. आपल्या सर्व उपाधी नाशानंतर कोणतंही त्याच्याकडं नातं राहिलेलं नाही. सगळ्या उपाधीचा नाश झालेला आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणले मग आता निघाले वैकुंठाला. आता त्यांच्याकडे गुरुत्वपद पण शिल्लक राहिलेलं नाही. हेची करणे आम्हा काम संपलं. आता काय हे कोण करणार आहे? हा बी एक सूक्ष्म अहंकार आहे. हेची करणे आम्हा काम. आणि तेवढा पाहिजे बी. तेवढं नाही राहिलं तर सर्व उपाधी नाशानंतर तो सदा ब्रह्मरूप असल्यामुळे. कधी ब्रह्मरूप आहे तो? सदा ब्रह्मरूप आहे. तो सदा ब्रह्मरूप आहे. तो निर्भय अशा ब्रह्मस्वरूपात प्राप्त होतो. निर्भय अशा ब्रह्मस्वरूपास प्राप्त होतो. धन्य आनंदाची सापडे वेळी संत सज्जन भेटले का? त्यांनी फोडीला नाही. हा चालते. सर्व सुकल्यालं सर्व अलंकार आनंदे निर्भय केले उपकार सांगू मी काय. बाप न करी ऐशे माय धर्मे त्यांचे देखील बाय दिले अक्षय अभय. आता अभय झाला तो. कसा झाला अभय? आमचा अभय घाबरलाय. तुमचा अभय काय झालाय? घाबरलाय. त्याचं नावच खोटं खोटं ठेवलंय. अभय म्हणजे काय? ज्याच्याकडे भय नाही.
असा भयरहित झालो मी, अभेद स्थितीत गेलो. भेद स्थितीत भय का अभय स्थितीत भय? भेद स्थितीमध्ये भय, अभय स्थितीत भय नाही. सिद्ध पुरुष हा प्राकृतिक देहधारी म्हणून जगत असताना जरी इतरांच्या दृष्टीने द्रष्टा भावना विचार नाही, दृश्य भावना विचार असला तरी तो अनंत तत्वाला प्राप्त होतो. जो हे प्राप्त करतो त्याला कृतार्थ म्हणतात. बघा, तो ईश्वर स्वरूपाला झाला प्राप्त. जे साध्य करून घ्यायचे होते ते प्राप्त करून घेतलेला, ज्याच्यासाठी आलो होतो ते सक्सेस झालो. नाथबाबांचा जिंकलो. तो भगवंत दुर्मिळ कोणाला भेटत नाही, हातावर तुऱ्या देतो, पण त्यांना मी प्राप्त केलं त्या आणि जीवनात यशस्वी झालो म्हणून यशाचा ध्वज करून नाचत असतो तो त्याच्या मस्तीमध्ये. जे साध्य करून घ्यायचे होते ते प्राप्त करून घेतलेला. आपल्या अंतःकरणात नेहमी अपूर्णतेची आणि समाधानाची भावना असते. लगेच ट्रॅक चेंज झाला, तो प्राप्त करून घेतलेला. आणि आपल्या अंतःकरणात नेहमी अपूर्णतेची किंवा असमाधानाची भावना असते. साहेब काल तेच म्हणले, आपल्या लोकांना ज्ञान झालेले आहे, महिलांना पुरुषांना, पण ते घाबरतात अजून. मग ज्ञान झालं का? अपूर्णतेचीच आहे ना भावना. मी काय सांगू, हे बाबा आहेत, बाबा काय आहेत, बाबा बिबा काय नाही आता. आता मी बाबा आहे, ज्यावेळेला ड्युटीवर असणार त्यावेळेला, आहे की नाही? काय म्हणले शिवाजी महाराजांचा तो, खबरदार जरी टाच मारून जाल पुढे बाबा, चिंदड्या उडविल राई राई एवढ्या, आहे की नाही? तुम्ही देव बुद्धीवर राहू नका, मी पण देव बुद्धीवर राहणार नाही. आपल्या अंतःकरणात नेहमी अपूर्णतेची किंवा असमाधानाची भावना असते, परंतु तो नेहमी समाधानी व कृतार्थ असतो. पाठीवळे आपल्या गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी दर्शनी समाधान. आता झालो का नाही आपण समाधानी? झालो की नाही समाधानी? झालो का नाही समाधानी? नाही. महाराज तुम्ही बोलता त्याच्यातच उत्तर आहे. काय नाही झालो समाधानी? झालो का नाही समाधानी? नाही झालो समाधानी. व्यक्तिमत्वाच्या कोणत्याही स्तरावर अधिक मिळवायचे असे काही राहिलेले नाही असता. आता मी शरीर आहे, त्या शरीराच्या व्यक्तिमत्वाच्या स्थितीवर मला काहीतरी आता हासिल करायचं आहे असं काही राहिलेलं नाही. कारण सर्व सत्ता आली हातात. मिळवायचे असे काही राहिलेले नसते. तो जेव्हा अतिंद्रिय अवस्थेत पोहोचतो, इंद्रियाच्या पलीकडे पोहोचतो, तेव्हा तो अद्वैत ब्रह्म होतो. त्याला वैविध्यपूर्ण अलौकिक जगाचा अनुभव येत नाही. त्याला माणसं दिसत नाही, त्याला सगळं जगत काय दिसतं? तो स्वतःच ब्रह्मापासून अलग समजत नाही. तो तत्वम तत् एव यतद्र पदाची संपूर्ण अनुभूती घेतो. ते तुम्ही म्हणले ना मामा तुम्ही ते आहेस, तुम्ही मला सांगितलं ना तुम्ही ते आहे, तू ते आहेस, आता मी ते समजतो. मग मी ते समजल्यावर तुम्हाला गुदगुल्या व्हायला पाहिजे, आनंद व्हायला पाहिजे का? तुम्ही हिरमुसले पाहिजेत. बाबाला आनंद वाटणार. आता तो त्या पदावरून बोलतो. तो स्वतः ब्रह्मापासून अलग समजत नाही. ते वेळी आपणा सहित ये भूते अशेषी माझ्या स्वरूपी अखंडित देखशी तू. तो त्वम अत येव येतद पदाची अनुभूती घेतो. श्लोक क्रमांक 556. ज्याला नट हा त्याच्या अंगावर नाटकातील भूमिकेचा वेश असतो वा नसो. बघा, जसा नट हा ज्याचा अंगावर नाटकातील भूमिकेचा वेश असो वा नसो, तो जसा मूळचा असतो तसाच असतो. अमिताभ बच्चन कुली झाला म्हणजे कुली नाही, आणि शहनशाह झाले म्हणजे शहनशाह नाही, चोर झाले म्हणजे चोर नाही, आणि पोलीस झाले म्हणजे पोलीस नाही. ते कंटिन्यू काय आहेत? बच्चनच आहेत, आहे की नाही? तथा त्याप्रमाणे तो श्रेष्ठ ब्रह्मवेत्ता जीवनमुक्त पुरुष सदा ब्रह्मच असतो. ब्रह्म वेगळा असत नाही. नट रंगमंचावर असताना तो राजा, योद्धा, वीर इत्यादी प्रमाणे जसा अभिनय करावायचा असेल त्यानुसार त्या नावाने संबोधला जातो. नटाने वेश उतरवल्यावर तो सामान्य मनुष्यच असतो. अमुक अमुक म्हणून रंगमंचावर आपली नाटकातील भूमिका पार पाडित असताना श्री अमुक अमुक होतो. अशा रीतीने वेशभूषेत असो वा त्या विना असो, तो श्री अमुक अमुकच
राहतो. तो जरी नट राजा झाला तरी जो आहे तोच आहे, आणि राजा जाऊन परत पहिल्यासारखा आला तरी तो काय आहे, तो जो होता तोच आहे तो. नाटकात दुर्योधनाचे काम करणारा एखाद्याचा पती हातात गदा घेतलेला, बघा लय महत्वाचं उदाहरण दिलं. तो घरी जर गेला दुर्योधन वर गेला तर नाटकात दुर्योधनाचे काम करणारा एखादीचा पती हातात गदा घेतलेल्या रंगविण्याच्या खोलीबाहेर आपल्या पत्नीला भेटला तर तो तिच्याबरोबर दुर्योधनासारखा वागेल काय? जे आतमध्ये त्याचं चालले वेशभूषा करायचं दुर्योधन वगैरे, आणि तेवढ्यात म्हणले तुमची पत्नी आली तर तो तिकडे गेल्यावर दुर्योधनासारखा व्यवहार करील का? जरी वेशात असला तरी तो फक्त तिचा पतीच असतो. नाटक संपले, वेशभूषा उतरवली आणि गदा दुसऱ्याजवळ दिली तरी तो तिचा पतीच असतो. गदा घेऊन जरी असला दुर्योधनाच्या वेशामध्ये तरी तो तिचा पतीच आहे. आणि ते सगळं बाजूला ठेवला तरी कोण आहे? पती. तद्वत ज्याने अनंत तत्वाची प्रचिती करून घेतली आहे असा ब्रह्मवित्त सदा जगात वावरत असताना आणि जीवन रंगमंचावर आपली भूमिका पार पाडताना देखील तो ब्रह्मच असतो. तो कधीच हाडामासाच्या देहाशी तादात्म्य होत नाही. आणि आपलं सगळं तादात्म्य कशाशी आहे? हाडामासाशी. कधी स्वतःला तो देह समजत नाही. पा आता तो समजत नाही, आता आपण काय करू? प्रयत्न करू. काय? आपण सुद्धा स्वतः देह नाही, मी आत्मा आहे, देह नाही, मी आत्मा आहे, देह नाही, मी आत्मा आहे. जीवन, श्लोक क्रमांक 557. जीवन मुक्त संन्याशाचे शरीर जीर्ण झाल्यावर झाडाच्या पानाप्रमाणे, बघा लगेच है त्याला वाटलं आता उडावच आपण. बघा, जीवनमुक्त संन्याशाचे शरीर जीर्ण झाल्यावर झाडाच्या पानाप्रमाणे कोठेही आणि केव्हाही पडो त्या यतीचे ते शरीर ज्ञानाग्नीमध्ये जळून खाक झालेले असते. मला दिवाळीत आमच्याकडे एक पाहुणे आले होते आणि ते व्यवहाराचं बोलायला लागले. मी म्हणलं मागच्या वेळेला तुम्ही परमार्थाचं बोलत होते. ते म्हणले आता मी तो राहिलेलो नाही, मी तो मेलेलोय. आता मी दिसतोय तो नाही आहे. म्हणजे बरं आहे का? आता कोण आलं होतं आपल्या घरी? कोण आलं होतं? तो मेलेला आहे. म्हणजे आता कोण आले मग? भूत आलं तरी आपल्याला सांगितलं जे जे भेटे भूत, म्हणजे ते रात्रीची भोकाडी ती नाही, ही सुद्धा भोकाडीची आपल्याला देवानी स्वरूप घेतलेलं आहे. आता माणसाची भोकाडी आहे, वाघाची भोकाडी आहे ना. त्याचं शरीर जळून गेलेलं आहे, जिवंत नाही आहे तो. त्याचं नाव प्रेतरूपी झाला. तू का म्हणे रक्षा झाली आपोआप. रक्षा म्हणजे काय? राख झाली आपोआप, उजळला दीप गुरुकृपे. असा मरून उठला पाहिजे. गळून पडलेल्या वृक्षाच्या पानाशी तादात्म्य नसते. गळून पडलेल्या वृक्षाचे पानाशी तादात्म्य नसते. जीवनमुक्ताचे आपल्या देहास गळून पडलेल्या वृक्षाचे पानाशी तादात्म्य नसते. गळून पडलेल्या वृक्षाचे पानाशी जेवढे तादात्म्य असते तेवढे जीवनमुक्ताचे आपल्या देहाशी असते. बघा, गळून पडलेल्या वृक्षाचे पानाशी तादात्म्य नसते. आता त्या पानाचे वृक्षाशी तादात्म्य नसते, तसेच हे सुद्धा एक काय आहे? झाड आहे. त्याच्याशी आता त्याचा संबंध राहिले नाही. तादात असते तेवढेच जीवनमुक्ताच्या आपल्या देहाशी असते. पान गळून पडण्यापूर्वी झाडाच्या दृष्टीने ते निरुपयोगी असते. गळून पडलेल्या वृक्षाचे पानाशी जेवढे तादात्म्य असते तेवढे जीवनमुक्ताच्या आपल्या देहाशी तादात्म्य असते. हे पान कोण्या झाडाचे आहे? हे गळून पडलेले पान कोणा झाडाचे आहे? ह्या झाडाचे आहे. तसं हे शरीर कोणाचे आहे? बस तेवढंच म्हणायला बा, हे पान याचं आहे, या झाडाचं. त्या पण संबंध तुटलेला आहे. पान गळून पडण्यापूर्वी झाडाच्या दृष्टीने ते निरुपयोगी असते. त्याचा जे उपयोग करायचा होता ते करून घेतला. आता त्याने देहाचा जो उपयोग शरीराच्या गावात जायला गेले पांडव ते करून घेतलं. आता काम झाल्यावर काय झालं? कारण ते पिवळे पडून सुकून गेलेले असते तरीही ते झाडाला चिटकून राहिलेले असते. जेव्हा पिवळं असताना सुद्धा झाडाला काही त्याच्याशी आता घेणं देणं राहिलेलं नाही. ते तेव्हाच तिथं गळून पडलेले, आणि गळून पडलेले असलं काय आणि त्याला चिटकलेलं असलं तरी आता त्याच्याकडून त्याला काही घेणं देणं राहिलेलं, कारण ते पिवळे पडून सुकून गेलेले असते.
तरीही ते झाडाला चिटकून राहिलेले असते, कारण त्याला पडण्या इतके सामर्थ्य नसते. तेव्हा शरद ऋतूचा सोसाट्याचा वारा ते पान वाहून नेतो, तेव्हा झाडाला त्याच्या भवितव्याबद्दल काही दुःख होत नाही, कारण त्या वृक्षाला त्याचा उपयोग होण्याचे मागेच बंद झालेले असते. ते त्याला पडायचीच पाहिजे, ते पडलंच पाहिजे, पण ते पडू शकत नाही, कारण सोसाट्याचा शरद ऋतूचा. तसं ज्याचं पूर्ण ज्ञान झालं त्याचं देहाशी आता काही संबंध राहिलेला नाही, पण तो वाट बघतोय कशाची? शरद ऋतूतल्या वाऱ्याच्या, सोसाट्याची. आला वारा, हां. तुम्हाला माहिती आहे का त्या दिवशी बाबांनी काय सांगितलं? काल्याच्या कीर्तनाला या, काल्याच्या कीर्तनाला या. कळालं का तुम्हाला? काल्याच्या. तर मी ते म्हणले, मी नेहमी सांगायचो होते, कारण ते आगरी समाजाचे आहेत ना. आता हे लक्षात ठेवून तुम्ही घ्या, काल्याच्या कीर्तनाला या, काल्याच्या कीर्तनाला या. तर तो म्हणलं कोणत्या कीर्तनाला आले तर, पण तुम्ही कोणत्या कीर्तनाला आले पाहिजे? काल्याच्या कीर्तनाला आले पाहिजे. त्यावेळेला तो माणूस म्हणला 40 वर्षाचा तुमचा सप्ताह आला आणि तो बाबा काल्या 40 वर्ष तोच कीर्तन करतोय का? त्यांनी काय धरला होता? आपण जसं काळ्या माणसाला काळा माणूस म्हणतो तसं त्यांच्याकडे काल्या. तर त्यांनी काल्या कोणता पकडला? हा काल्या पकडायच्या ऐवजी तो काल्या पकड. कुठून कुठे गेलो होतो आपण? हां, शरद ऋतूच्या सोसाट्याचा वारा ते वाहून नेतो, तेव्हा झाडाला त्याच्या भवितव्याबद्दल काही दुःख होत नाही. आता काय ना, आमच्या आजोबाच्यासाठी आले, ते काम केलं, मेले, ते लाडू वाटतो आता. हा, मग सगळं नाव आमचं झालं ना. तसं नाही, ज्याच्यासाठी आले होते ती ब्रह्मस्वरूपता प्राप्त करून गेले, त्यांचा शेवट गोड झाला. आता तुमचा बी असा करा, लाडू वाटा, खा, जावा तसे वा. अहो खरोखर जीवनमुक्ताचं जीवन जरी घेऊन गेलो ना त्याच्या दाव्याचं, तरी सुद्धा आपल्याला ते त्या दिशेने वाटचाल करील. त्याचं नाव प्रसाद आहे. शिरा दिला ना प्रसाद म्हणून, तरी खायचा. विष म्हणून काय दिलं होतं? विष दिलं होतं, पण काय म्हणून दिलं होतं? मीराबाईने सेवन केलं. मीरा हसत हसत पिली, आहे की नाही? भवितव्याबद्दल त्या पानाच्या झाडाला दुःख नाही, कारण त्या वृक्षाला त्याचा उपयोग होण्याचे मागेच बंद. तद्वतच सिद्ध पुरुषाने आत्मसाक्षात्कारापूर्वीच ज्ञानाग्नीमध्ये आपले देह तादात्म्य जाळून टाकलेले असते. अधिक काळ उपयोगी न पडणारा देह जरी पतन पावला तरी त्या गोष्टीचा त्याच्यावर काही परिणाम होत नाही. जे करायचं होतं ते बस, वाईट घाणीतून चांगली सुटकाच. या काय वाक्य आहे बघा. अधिक काळ बघा, परत मागे जातो, समजलं तर बरं आहे. तद्वत सिद्ध पुरुषाने आत्मसाक्षात्कारापूर्वीच ज्ञानाग्नीमध्ये आपले देह तादात्म्य जाळून टाकले असते. अधिक काळ उपयोगी न पडणारा देह जरी पतन पावला तरी त्या गोष्टीचा त्याच्यावर काहीच परिणाम होत नाही, वाईट वाटत नाही. उलट वाईट घाणीतून चांगली सुटकाच. ऋषीने आम्ही येतो तर म्हणलं आता परीक्षा झाली का? म्हणलं परत आहे का? म्हणला नाही, आता मी औषध सर्च करतात तिकडं. मग ते औषध आहे ना पक्ष्यांवर, माणसांवर. म्हणलं माणसांवर जेव्हा तुम्ही ते औषध अभ्यास करता तेव्हा माणसांना पैसे देताना त्यांना? ते म्हणले हा. मग म्हणलं माझं नाव घ्या, अरुण बाबाचं घ्या. ते म्हणले इफेक्ट झाला तर त्रास झाला तर म्हणले बघा आता काम तर झालेलं आहे. जाता जाता काहीतरी लॉटरी घरच्याला देऊन जाऊ, तुमचं नाव नाही लगेच घेतलं. म्हणलं पहिलं नानीला विचारलेलं बरं, पण अरुण बाबाचं घेतलं. पर गोरडे बाबालाही म्हणलं बोलून घेतो, तुमचंही नाव नाही घेतलं का कसं. हां. श्लोक क्रमांक 558. पूर्ण अद्वै आनंद स्वरूप अशा आत्म्याच्या ठिकाणी ब्रह्म ऐक्य भावनेने सदैव स्थित असलेल्या जीवनमुक्ताचे पूर्ण अद्वै. कधी सांगितलं मागे अद्वै? कधी देहाशी संबंध तुटला तेव्हा अद्वै झाला. आनंद स्वरूप अशा आत्म्याच्या ठिकाणी ब्रह्म ऐक्य भावनेने सदैव स्थित असलेल्या जीवनमुक्ताचे, सदैव तिथंच तो स्थित आहे. त्वचा, मांस, विष्ठा इत्यादी बनलेला हा देह विसर्जित करण्यासाठी उचित देश काल यावर नेहमीप्रमाणे अवलंबून राहत नाही. आम्हाला इथंच मारायचं, तिथंच मारायचं. तुम्हाला अनुभवच नाही ना त्याचा. आम्हाला इथंच मारायचं ना आम्हाला तिथंच मारायचं. भीष्माचार्य सुद्धा अबसेंट ठरले भगवद्गीतेमध्ये. त्याच्यावर जरी प्रवचन करत असला तुम्ही, अमुक काळ उत्तरायण पाहिजे, दक्षिणायन पाहिजे का उत्तरायण?
उत्तरायण पाहिजे, पहिला पंधरवडा पाहिजे, दिवस पाहिजे, रात्र नको. अरे तो कुठेही पडू द्या ना. आमचे चोखा मेळा महाराज कुठं पडले? काय झालं त्यांचं? त्यांचा देह शिल्लक नव्हता राहिला. ते स्वतःला देह समजत नव्हते, त्यांच्या बरोबरचे सुद्धा त्यांना देह समजत नव्हते. त्यांना काहीच नाही अमुक ठिकाणी पडला पाहिजे असं पण नाही वाटलं पाहिजे. त्या दिवशी ताईकडे गेलो आपण, त्या काय म्हणल्या की माझी इच्छा असे जायचं तर आहे पण सुखासुखी जावं. का म्हणलं? आता जायचंच आहे, ते कसे घसरा घुसरा करून केलं तर काय फरक पडतोय त्याचं काय? ते नाहीच आहे ना. आपण मिरचीनी कधी आपल्याला रिक्वेस्ट केली का? मग मिरचीनी यांना तापलेल्या तव्यावर वरून ते खरबडीत मीठ, जाडं मीठ, आणि तुमच्या तब्येतीनुसार तांब्या धरलाय तुम्ही, घसा घस काही म्हणले ते? ताई मिरची ऐसे व्हावे का? करेक्ट बघा, असे पाहिजेत बरोबर. उत्तरायण अंती दिवस स्मरण, उत्तरायण अंती दिवस मरण, हे न लगे ज्ञानिया लागून, हे न लगे ज्ञानिया लागून, हे अज्ञान जनाचे असे बोलणे, हे अज्ञान जनाचे असे बोलणे, अज्ञाना माझी, अज्ञाना माझी, काशी अथवा अन्यत्र क्षेत्रासी, काशी अथवा अन्यत्र क्षेत्राशी, देह पडता उत्तम वाटे मूढासी, देह पडता वाटे उत्तम वाटे मूढाशी, हा चांडाळ गृही की किकट देशी, चांडाळ दे का दिशी कुठे पडला काय घेणं ते नाही. परी ज्ञानादेव मुक्त, परी ज्ञानदेव मुक्त. रोगे खितपतला की बघा बोलत चांडाळाच्या घरात पडला काय? अजून एक चांडाळ देई, अजून किकट देशी. किकट देशी. कोणते पारा? म्हणजे जे संप्रदायाला न मानणारे नास्तिक लोकांच्या ठिकाणी जरी पडला तरी गेला. रोगे खितपतला रोगे खितपतला की बोलत गेला, का बोलत गेला, चालता बोलता गेला. भागीरथी की दुर्गंधी तुला पडला, कधी चालता बोलता सोडणार नाही. तो गेला जरी भागीरथी की दुर्गंधी पडला, चालता बोलता. रोगे खितपतला की बोलत गेला, रोगे खितपतला का बोलत गेला. भागीरथी की दुर्गंधी पडला, भागीरथीत का दुर्गंधीत पडला? गटारात पडला का भागीरथी नदीत पडला? जनी की वनी एक जन्नात का वनात कोल्ह्या कुत्र्याने खाल्ला. परिज्ञानादेव मुक्त. परिज्ञान देव मुक्त. काय ऋषी! धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दातात. आता आपण बी धन्य, आपण बी कोणाचे तरी बाप आहे, कोणाची तरी आई आहे का नाही? आपण बी धन्य आहे का ना? छान आहे एकदम, किती जबरदस्त आहे हे. म्हणून 8व्या योग वेदेश्वरीला 8व्या अध्यायामध्ये सांगितलं तर कुठे मेला तर काय देश काळ याचं काय घेणं देणं नाही रे, कारण तो स्वतःला देह समजतच नाही. अज्ञानातली लोक हे अशी आणि अजून अज्ञान माजवतात. आणि कोणाला ज्ञानाची पडलेली आहे काय? ज्यांना ज्ञान घेतले त्यांना ज्ञानाची पडली नाही, तर बाकीच्यांचं काय घेऊन बसता? हे दिखाव्याचं ज्ञान घ्यायला आहेत सगळे. लग्नामध्ये नाही का ते फेट्यामध्ये रंगीबेरंगी, तो का तसा असतो का? नाही तर ते नटून आणलेली ती बाई येते पिठी घेऊन, मुडद्याला सजविती ते मुडदं लगेच आकडतं. ज्ञान घेणाऱ्यांना नाही त्याची जाणीव. ज्याला नाही त्याला काय आहे, त्याला माहितीच नाही त्याला. त्याची काय करायचं त्याच्याबद्दल न बोललेलं बरं. न बोललेलं बोलून तर सगळं झालं. काही बाकी ठेवलं नाही. जो पुरुष चिंतनशील मनाचा असतो आणि तो सर्वगामी अशा आत्म्याच्या ठिकाणी अनुभव घेत, बघा जो पुरुष चिंतनशील मनाचा असतो, अरे माणसाने विचारच राहिलं पाहिजे त्यामध्ये, त्या विचारामध्ये मग्न राहिलं पाहिजे. आता त्याला तोही विचार नाही, चिंतनशील मनाचा असतो आणि सर्वगामी अशा आत्म्याच्या सगळ्या कुठं नाही मी अशा ठिकाणी ब्रह्म अनुभव घेत अखंड परमसुखाचा अनुभव घेतो. ज्याने जिवंत असतानाही ब्रह्मैक्य साधलेले असते, मेल्यावर नाही. ते मरणाईलीचकडे मजसी मिळून गेले पुढे, ते मरणी अनिककडे जातील, मरण अनिककडे जातील केवी. कुठं जाणार मृत्यूनंतर? ते जायला यायला काही दुसरी जागा आहे का? आता जायला आणि यायला जागा दोन तर पाहिजे. जाणारा आणि ज्याला जायचे ती जागा दोघं मिळून काय एकच आहे. वैकुंठाला जायचंय, ते वैकुंठ हाच झालाय. ज्ञानदेवाप्रमाण ज्ञानदेव भरला घनदाट, ज्ञानदेवा पाठ हरी हाच वैकुंठ, तुझ्या हृदयात असणारा तोच वैकुंठ. आणि सर्वत्र वैकुंठ केले असे बोला ना, तरी देहांतीची मी आहे. मग आपण पयाते मग न्यावे, आपण पया ते न्यावे. हेही नाही स्वभाविक, ते आधीच समज मिळाले. हेही नाही स्वभाव आहे, तो आधीच पै
मिळाला तुम्हालाच येऊन मिळाला अगोदर. मी न्यायला येणार असं राहिलं नाही. त्याने ते बरं एवढं सगळं प्राप्त करून घेतलं तरी तो म्हणत नाही मी केलं मी केलं. देवाने करून घेतलं, देवाने करून घेतलं. असं ओझ माझ्यावर असल्यामुळं मला पळावं लागतं म्हणतो. फिक्स जागा आहे प्रत्येकाची. गरुड पुराणात फिक्स जागा आहे. आता जागा फिक्स नाही न काहीच नाही, सगळी जागाच तो होऊन गेलेला आहे. तो सगळी जागा होऊन गेलेला आहे. आता जो पुरुष चिंतनशील मनाचा असतो आणि सर्वगामी अशा आत्म्याच्या ठिकाणी ब्रह्मानुभव घेत अखंड परम सुखाचा अनुभव घेतो, ज्याने जिवंत असताना ब्रह्मैक्य साधलेले असते, तो पतनाची योग्य वेळ आणि जागा याची वाट पाहत बसत नाही. या सर्व गोष्टीचा तो प्रतीक्षा करीत बसत नाही. एक गरजून सांगतात श्रीकृष्ण. श्रीमद भगवत कुंती उवाच. काय श्लोकाचा अर्थ काढलेला तुम्ही? हे श्रीकृष्णा, खाली श्लोक दिला. हे श्रीकृष्णा, मी प्रार्थना करतो माझ्या हृदयातील हंस. माझ्या हृदयात कोण आहे? आपल्या हंसरूपी ब्रह्म. हंस तुमच्या कमळाच्या पायाच्या पिंजऱ्यात कैद होऊन अमृत सागरात वास करावा. हे प्रभू, प्राण निघण्याच्या वेळी कप वात पित्त यामुळे माझा कंठ अडखळून शकतो आणि मी तुमचे स्मरण करू शकणार नाही. म्हणजेच इच्छा असूनही तुमचे स्मरण होणार नाही. त्यामुळे कृपा करून या क्षणीच माझ्या चेतनेला तुमच्यात विलीन करून घ्या. मला तिथपर्यंत नाही जायचं. माझी त्यावेळेला मला इच्छा असली तुमचं स्मरण करायचं तरी करू शकत नाही. आता मी आहे ना त्या कंडिशनमध्ये. लगेच गाडी तुमची निघाली तर मला त्या गाडीत बसून न्या. हे श्रीकृष्ण गरजून सांगतो. भगवत कुंती वाच. कुंती म्हणते देवाला, मला भगवंता असं कर. तो काल, देश व परिस्थिती इत्यादीवर अवलंबून राहत नाही. हे कातड्याच्या पिशवीत बांधलेले हाडामासाचे आणि विष्टेचे गाठोडे कोठे टाकावे आणि ते कोणत्या वेळी फेकून द्यावे, असं काही तिथी काढायला पाहिजे का ब्राह्मणाकडून? घाणीची पिशवी मामीनी म्हणले आज जावं खाली टाका, BMCच्या गाडी जिथं भेटेल तिथं टाकून देणार ना. तो काल, देश व परिस्थिती इत्यादीवर अवलंबून राहत नाही. हे कातड्याच्या पिशवीत बांधलेले हाडामासाचे आणि विष्टेचे गाठोडे कोठे टाकावे आणि ते कोणत्या वेळी फेकून द्यावे, उत्तरायणामध्ये का दक्षिणायनामध्ये, असा प्रश्न त्यास पडत नाही की मी ते फेकून देताना कोणा साक्षी ठेवावे. खरे पाहता जेव्हा तुमच्याकडे कोणी पाहत नसेल तेव्हाच ती घाणेरडी वस्तू टाकून देणे हीच उत्तम गोष्ट आहे. आपण बोलत बसतो ये मी चाललो, कोणी पाहत नाही त्याच्या वेळेला निघून जायचं. हे भगवान मला आत्ताच तुमच्या चरण कमलाचे ठाई विसावू दे. कारण मृत्यू समय जेव्हा मुखात कप आलेला असेल आणि श्वासोश्वास अवघड होईल तेव्हा मला तुझी आठवण कोठून होणार. कारण मी तिकडं गुचके घेत राहणार. साक्षात्कारी पुरुषाची वृत्ती जले वापी स्थले वापी श्लोक 510 अशी झालेली असते. होऊन गेला मागे. ही घाणीची अनावश्यक बादली जी आत्तापर्यंत मी वाहून आणली ती गळून पडली. भगवान धन्यवाद. थँक्यू. 559 वाचूया आपण. अविद्यारूपी ग्रंथीचा छेद होणे हाच खरा मोक्ष होय. मी देव आहे हे संपणं हाच खरा मोक्ष आहे. तर देहाचा, दंडाचा, कमलंडूचा त्याग करणे म्हणजे काही मोक्ष नव्हे. देहाच्या हातातला दंड आहे तो टाकून दिला बाबांनी. त्याच्या हातातलं ती किटली दिली टाकून. त्याग करणे म्हणजे काही मोक्ष नव्हे. देहापासून मुक्ती हा काही मोक्ष नव्हे. देहाचा नाश, दंडाचा आणि कमलंडूचा, देहाचा सुद्धा त्याग करणे म्हणजे त्याग नाही. देहापासून मुक्ती हा काही मोक्ष नव्हे. देहाचा नाश ही जर मुक्ती असती तर लांबलचक दोर वापरणे अथवा धावत्या गाडी खाली झोकून देणे सर्वात सोपे होते. तिथं मोक्ष मिळत असता. मग एवढी धडपड कशाला करावायची? निसर्ग एक दिवस तो घेऊनच जाणार आहे. भौतिक देहापासून स्वतःस मुक्त करून घेणे ही काही मुक्ती नव्हे. कारण ते मृत्यूनंतरही सूक्ष्म आणि कारण देहात तो राहणारच आहे. दंड आणि कमंडलू हा संन्यासाचा सरंजाम असतो.
त्याचा तो वैभव असते, ते जरा देखावा असतो. ज्यावेळी तो परिव्राजक संन्यासी होतो तेव्हा तो ते सर्व टाकून देतच असतो. परिव्राजक तो की जो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरत राहतो. जसे भौतिक देव टाकून दिल्यावर तो काही आध्यात्मिक ठरत नाही बघा, तसे दंड कमंडलू पासून मुक्ती म्हणजे मोक्ष नव्हे. अविद्या, काम आणि कर्म या तिन्ही ग्रंथीपासून मुक्त होण्यात खरा मोक्ष असतो. या तिन्ही ग्रंथीचा समूळ छेद झाला पाहिजे. मग त्याचा देह आणि त्याची संपत्ती शिल्लक आहे की नाही हे महत्त्वाचे नाही. अविद्या, काम, कर्म या तिन्ही हृदयरूपी ग्रंथींपासून म्हणजे ते अज्ञान, त्याच्याबद्दलच्या आसक्ती आहेत त्या तुटल्या पाहिजेत. मग त्याचा देह राहिला काय आणि त्याचे पैसे शिल्लक राहिले आणि जमिनी राहिल्या तरी काही फरक नाही. 560 बापरे, बस 560ला थांबतोय. 559 बघा, 459 होतं, 449 होतं, 549, 559. विवेक चूडामणी ग्रंथ भाग 2 श्लोक क्रमांक 559 वाचून थांबतोय. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान विवेक चूडामणी ग्रंथ संत मालिका तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम देऊया. पुंडली भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद रामदास भगवान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा मोरया. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे. दोषोनी मज द्यावे पसाय दाने. जय काळांची व्यंकटी सांडो या सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांचिल तो ते लाहो प्राणी जात. वर्षद सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची माध्यळे. अनवर्त भूमंडळी भेटतो दया भूता. चला कल्पतोचे आरो चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे आरणव पियुषांचे चंद्रमेचे लांछन. मार्तंड जे तापलीन ते सर्वाही सदा सज्जन. सोयरे होतो बिंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिने लोकी. भजी जो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथो भजिवे विशेष लोकी. दृष्टादृष्ट जय भवानीजी एकमणे श्री विश्वेश्वरा हो. आहो वेदगान पसाहो येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. हरि ओम. शांती शांती शांती.